सांगवी के खिलाड़ी बीच मैदान पर, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। खेल शुरू होता हुआ अब जाकर अंपायर तैयार हो रहे, सतीश कुरूप और पीसी पाटिल, प्रवीण पाटिल। तालियां बज रही है, वो तालियों की आवाज भी बिल्कुल आ रही है। ऑल राइट, ये देखे अंपायर का इशारा, अंपायर इशारा कर रहे हैं। सनी कस्बे तैयार, स्ट्राइक रन पर आप देख रहे हैं इस वक्त रंजीत। क्रिकेट का महासंग्राम, पहली गेंद, सनी तैयार। टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद, जोरदार अपील, विकेट के सामने पाए गए हैं और सनी ऑन मनी, पहले विकेट का पतन। बल्लेबाज रंजीत बैक टू द पेवेलियन, गॉन। थँक्यू. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. स्लाइटली ऑफ कटर बॉल होता, खूप चांगली पिचिंग, गती तेवढी नव्हती, पण मात्र फलंदाजाचा खेळण्याचा दृष्टिकोन मात्र तसा नव्हता. बघा, डिफेन्सिव्ह पवित्रा बॅकफुटला गेले आणि त्यानंतर बॉडी हिटिंग बॉल, इम्पॅक्ट ऑन दी स्टंप हिटिंग बॉल आणि पायचीची अपील स्वीकारली. आणि या हंगामातला हा पहिला फलंदाज आहे जो पहिल्याच बॉलवर पायचीच्या स्वरूपात बाद झालाय. और क्या जबरदस्त गेंदबाजी, खास करके सनी की जो गेंदबाजी है वो अब ब्रेक लेग ब्रेक करते, लेकिन पहली गेंद बिल्कुल आप देखिए तो थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर से वो अंदर की तरफ लेके आए और बल्लेबाज बैकफुट पर चले गए, बैकफुट पर लेके गए तो वो फायदा मिला। बहुत अच्छी गेंद थी, स्टंप के अंदर फिनिश हुई और यहाँ स्टार्ट अच्छा हुआ। सनी ऑन मनी, पहला विकेट अपनी टीम के लिए दिलाते हुए। आता दोन्ही फलंदाज पश्चिम बंगालचे, सरोज आणि जगत. दोघांकडे अनुभव, दोघांकडे तो आत्मविश्वास. आणि पाहूया पहिल्याच बॉलवर जर रणजित यादवच्या विकेटचे दडपण आहे, त्या दडपणाला बाजूला सारण्यासाठी नक्की रणनीती कशी असेल. कारण योजना तुमच्याकडे खूप काय असतात, पण त्या योजना व्यवस्थित सत्यात उतरवण्यासाठी तशा कल्पना देखील तुमच्या मनामध्ये असायला हवा. आणि पाहूया आता या घडीला सनी कसबे भाव खाऊन गेला पहिल्या बॉलवर त्याला विकेट मिळालेली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर त्यांनी आपली उपलब्धी संघातली निश्चित केली. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल टॅप केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. क्विक सिंगल, कारण आता इतक्या कमी जागेमध्ये एकदा पूर्ण करायची तर तो वेग अवलंबून आहे तुमच्या धावण्याच्या पद्धतीवर. खूप चांगली गती पाहायला मिळाली जगत सरकारची. मिळते एकदा धावफलक सुरू होतोय. आता टीम दिल्ली धमाका. सरोज बहुत बेहतरीन खिलाड़ी, काबिलियत है उनके पास। और देखिए ये जब गेंद उन्होंने खेल दी है ना, तो टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर से वो अंदर की तरफ आ रहे थे, इंतजार किया, बैकफुट पर चले गए, खूबसूरती के साथ गेंद को टैप किया था और गेंद चली गई थी पॉइंट क्षेत्र में। बल्लेबाज सरोज का खाता खुलता हुआ, स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर धमाका दिल्ली। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने का जगत सरकार। ये सरकार जो है ना इस सीजन में बहुत बार चली है, बहुत बेहतरीन बल्लेबाजी की है जगत सरकार ने। सरकार असरदार, पण या सुप्रीमो चषकामध्ये जगत सरकारचा जो खेळण्याचा स्तर आहे ते ठरवेल की या अगोदर किती चांगला खेळलात, पण या स्पर्धेमध्ये खेळून या हंगामाचा शेवट कसा करेल. बिल्कुल, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। सनी गेंदबाजी करने के तैयार, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन बीच मैदान पर। ओ बढ़िया तरीके से तो अच्छी तरह से इस गेंद को खेल दिया था, कलात्मक स्ट्रोक मिड विकेट क्षेत्र में। ये बेहतर है क्योंकि इस मुकाबले की बात करें या पिछले 3 दिन का खेल अगर मनीष देखे तो आपको एक तो गेंद की तरफ जाके खेलना है या एक बार गेंद का इंतजार करके खेलना है। तो बिल्कुल थोड़ा इंतजार किया और कलाई के साथ मोड़ दिया था गेंद को ऑन साइड पर मिड विकेट क्षेत्र में। जगत सरकार का खाता खुला, स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। बघा, यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि त्या चुकांमधून शिकणं या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, पहिल्या बॉलवर जरी चूक झाली संघाकडून आणि त्या चुकीला बाजूला सरण्यासाठी, त्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे एक आरामात खेळणारा खेळ, एक सहज गतीने खेळणारा क्रिकेटचा खेळ. दोन्ही फलंदाजांमध्ये मध्ये यावेळेस बॉलला फोर्स केलाय, सरळ बॉलला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलंय. उत्तुंग गगनावर गिरणारा सुप्रीमो षटकार. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. रिप्ले देखे, बिल्कुल लेग ब्रेक गेंद थी, आगे थी, बल्लेबाज ने भाप लिया, थोड़ा इंतजार किया, पोजीशन में आए और बहुत बेहतरीन तरीके से मिड ऑन के ऊपर से खेल दिया था। शानदार बल्लेबाजी, सिंगल भी ले गए और जब जरूरत है तब आक्रमण भी हो रहा है। स्कोर की बात करें तो रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। सरोज इस वक्त स्ट्राइक रेंज पर है, सनी गेंदबाजी कर रहे, 1 विकेट प्राप्त किया सनी ने।
ओ ये अच्छी गेंद है, टप्पा खाने के बाद ऑफ टाइम के बाहर जाते हुए थोड़ा सा बल्लेबाज की बात करते सफल हुए थे, चौथे स्टंप की तरफ आए थे और टेलीग्राम मिल गया था। बहुत बढ़िया गेंदबाजी सनी द्वारा, पहली गेंद पर बिल्कुल वो सिक्सर आने के बाद कम कर रहे सनी। चांगला लेग कटर, दोन्ही दिशेला बॉल वळवण्याची क्षमता सनीकडे आहे आणि त्या क्षमतेचा वापर योग्य त्या वेळी केलाय, कारण या अगोदरच्या बॉलवर एक षटकार आला होता आणि त्या दडपणाला बाजूला सरण्यासाठी डॉट बॉल किंवा विकेटचा शोध घेणं गरजेचं होतं. सनीने केलेलं आहे आणि एक षटकार जरी या षटकात खर्च झालेला आहे तरी देखील धावसंख्या तितकीशी पुढे नाहीये. एक गडी बाद 8 झालेली आहे 5 बॉलच्या समाप्तीनंतर. शेवटचा बॉल, फुल लेनचा बॉल होता, स्वीप केलंय, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, पोचेल बॉलवर, तोपर्यंत एक धाव तर आरामात पूर्ण झाले. कुठलीच घाई गडबड नाहीये. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे धमाका क्लब दिल्ली या संघाची 1 गडी बाद 9 धावा, 9 रन, 1 विकेट, 1 नुकसान पर. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश. आफ्टर द 1 ओवर now score run 9 for loss of 1 wicket. दिल्ली धमाका। सनी के पहले ओवर में 9 रन, एक विकेट जरूर मिला है, लेकिन फिलहाल आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं इस वक्त यावेळेला आपण पाहू शकता कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलवणारे, कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारे, दातुराच्या मंदिरातील कळसावरती विराजमान असणारे, रखरखत्या निखाऱ्यावरती चालून निश्चित्व सिद्ध करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व, कार्यतत्पर कार्यकुशल आमदार, सुपूर्व चषकाचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय संजयजी पोतनी साहेब यावेळेला आपल्या स्क्रीनवरती आहेत. ही स्पर्धा, या स्पर्धेला नवीन चेहरा निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेलाय आणि त्याचे सर्व संजयजी पोतनी साहेब आपल्या स्क्रीनवरती. निहाल नवीन गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा, नेतृत्व तर आहेतच आणि सर्वात महत्त्वाचं आहे दूरदृष्टी. ती दूरदृष्टी आपण संजय पोतनी सरांच्या कडे नेहमीच पाहतो आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन. आणि सर्वात महत्त्वाचा उल्लेख करावा वाटते शिस्त. प्रशांतजी, स्पर्धेसाठी शिस्त खूप महत्त्वाची. नाही, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा उल्लेख केलात की दूरदृष्टी म्हणजे 2010 मध्ये ही स्पर्धा ज्यावेळेस सुरू झाली, एक छोटंसं रोपटं लावलं होतं. त्यानंतर या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं स्पर्धेने काट टाकले आणि एक नंबरची स्पर्धा बनले, त्यामुळे एक फार मोठी दूरदृष्टी होती. खूप चांगल्या पद्धतीने आपण बघितलं, प्रत्येक गोष्टी नाविन्यपूर्ण आहेत, प्रत्येक गोष्टी या ठिकाणी प्रोफेशनल आहेत. ही दूरदृष्टी फार महत्त्वाची आहे आणि विशेष करून कर्तृत्व, नेतृत्व, दातूर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. यापूर्वी देखील अनेक गोष्टीवरती त्याच्यावरती आपण प्रकाशझोत टाकलेला आहे. म्हणजे तसं बघितलं तर यापूर्वी पृथ्वी शहाच्या बाबतीत एक महत्त्वाची घटना घडली होती. आईचं छत्र हरवलं होतं आणि त्यांच्या पंखात बळ देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते निश्चितच या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संजयजी पोतनी साहेबांनी. यावेळेला ही टीम आपण पाहू शकता, अर्थात कबड्डीच्या खेळाच्या माध्यमातून निश्चितच हे सर्व खेळाडू मैदानावरती असतात, आज क्रिकेटच्या मैदानावरती आहेत. ऑफ स्टंप के बाहर से थोड़ा सा एक बार फिर देखिए अंदर लाना चाहते थे गेंदबाज निहाल। और मनीष निहाल की बात करें तो बिल्कुल इस सीजन में फॉर्म में खिलाड़ी है, कमाल का प्रदर्शन किया है इन्होंने, तो इनका भी रोल बहुत इंपॉर्टेंट रहेगा इस टीम में. आज वातावरणामध्ये थोडासा बदल जाणवायला लागलेला आहे. हवेचे झोत आपल्याला अनुभवावे लागत आहेत, कारण आता 3 दिवस आपण पाहिलं तर तितकी हवा नव्हती, पण आज मात्र हवेची झोत प्रेक्षकांना अनुभवायला मिळते आहेत. खेळाडूंना सहकार्य मिळेल की नाही ती नंतरची गोष्ट राहिली, पण दरम्यान एक चांगला लेग कटर पुन्हा एकदा पाहायला मिळाला निहाल तुसामटचा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. परिणाम काय होईल याचा विचार करू नका, आपला सर्वोत्तम खेळ खेळा. तोच खेळता निहाल तुसामट खेळतोय. पहिले 2 बॉल्स त्यांनी आपल्या नावावर केलेले आहेत. धावसंख्या थांबली 9 वर. नो बॉल, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर है, गति ज़्यादा नहीं है इस वक्त. 1 रन जरूर मिलेगा और उसके साथ सतीश करूप बिल्कुल इशारा कर रहे हैं नो बॉल का, तो इसका मतलब आने वाली गेंद पर दे घुमा के खेलने का मौका मिलेगा, क्योंकि गेंद फ्रीड होगी. स्कोर की बात करते तो नेल्सन आंकड़ा 11 रन 1 विकेट के नुकसान पर दिल्ली धमाका. बघा, नियम पुस्तकात साठवून ठेवायचे नसतात तर अंमलात आणावे लागतात. या ठिकाणी बघा, निहालची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली या अगोदर, पण त्यानंतर ओव्हरस्टेपिंग आणि त्याचा भुर्दंड संघाला बसतोय, कारण तुमच्या वैयक्तिक कामगिरीवर तुमच्या संघाचा पराभव किंवा तुमच्या संघाचा विजय हा निश्चित असो. या ठिकाणी आता फ्री
होण्याची संधी मिळालेली आहे फलंदाजाला. पाहूया जगत सरकार फ्री होतोय का. आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये फक्त एक बॉल आला, एक धावेवर तो खेळतोय. सरोजने या डावातला एक षटकार खेचला, तो 9 धावांवर खेळतोय. म्हणजेच या खेळपट्टीवर थांबण्याचा या दोन्ही फलंदाजाचा मानच स्पष्ट होतोय. बिल्कुल सही। फिलहाल गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्ग पर निहाल, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज जगत सरकार एक पर बल्लेबाजी कर रहे हैं। फ्री हिटच्या बॉलला उडून दिलाय ऑन साइडला, स्लॉग हिट करताना स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आपला खेळ असा दाखवा की समोरच्याच्या मनामध्ये धडकी भरणारा येतोय हा उत्तुंग सुप्रीमो षटकार. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा तू एक्शन जोश रिप्ले देखिए, भरासा, फ्रीड का बॉल था उसके ऊपर, अगर देखे तो दे घुमा के बॉलिंग को रोल करते हुए ऑन साइड पर पुल किया खूबसूरती के साथ जगत सरकार ने। जगत सरकार बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। देखिए ये किस तरह का स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन और बल्ले के बीचों बीच खेलते हुए। क्या बॉल की जरूरत है? बिल्कुल इस वक्त बॉल की जरूरत है, लेकिन ये कमाल का स्ट्रोक था। दूसरे ओवर का खेल, स्कोर अगर देखे तो 17 रन 1 विकेट के नुकसान पर मौका था अपनी बाजू खोलने के लिए जगत सरकार के लिए, तो बिल्कुल बल्ले के बीचों बीच खेलते हुए शानदार स्ट्रोक था, टाइमिंग बेहतरीन, आके गेंद के ऊपर, सर बिल्कुल सीधा था और बेहतरीन स्ट्रोक था बल्लेबाज जगत सरकार का। जो फॉर्म में खिलाड़ी है ना, वो मनीष दिखता है। जगत सरकार बिल्कुल, इनका बॉडी लैंग्वेज देखे बिल्कुल आप देख रहे हैं, बल्ले के बीचों बीच खेलते हुए कॉन्फिडेंस के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। बघा, एका चित्रपटामध्ये जेव्हा दोन अभिनेते असतात तर तोच चित्रपट ब्लॉकबस्टर होण्याच्या शक्यता वाढतात. एका संघामध्ये दोन आता सुपरस्टार आहेत, त्याचमुळे दोन सुपरस्टार आपापल्या परीने संघाची धावसंख्या पुढे नेत आहेत. दोघांच्या वतीनं एक एक षटकार आपण पाहिलाय आणि धावसंख्या पोहोचते आता 17 धावा, एक गडी बाद. डावाच्या पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद झाला होता, पण त्यानंतर खूप चांगला खेळ जगत सरकार आणि सरोज प्रामाणिकचा. बिल्कुल सही। इस वक्त पारी को संवारने की कोशिश दोनों बल्लेबाज कर रहे हैं। दूसरे ओवर का खेल, बीच मैदान पर प्रगति पर निहाल तैयार, स्ट्राइकर एंड पर जगत सरकार प्लेइंग ऑन 7, सरोज प्लेइंग ऑन 9। सेंसिबल क्रिकेट, बहुत बढ़िया तरीके से टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद के ऊपर बल्लेबाज आए, गेंद को खेल दिया था कवर क्षेत्र में, एक्स्ट्रा कवर पर। जब तक कि गेंद को यहाँ खिलाड़ी फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। ये बलवान है, ये बुद्धिमान है। मनीष क्या कहना, जिस तरह से एक स्ट्रोक, बहुत अच्छा स्ट्रोक था, उसके बाद में ये सिंगल लिया गया। सेंसिबल क्रिकेट बल्लेबाज जगत सरकार द्वारा। डोकं ठिकाणावरून ठेवून हा खेळ खेळला जातो दोघांच्या वतीनं. म्हणजे अकुटप्याच्या बॉलवर ते प्रहार करतात, त्यानंतर जेव्हा लेंथ बॉल आहेत त्या बॉलचा सन्मान करतायत. धावसंख्या 18. फुल लेनचा बॉल होता, बॉटमॅनचा वापर, रिस्ट मुवमेंट खूप चांगली पाहायला मिळाली. धीम्या गतीने बॉलला खेळला मिड विकेटला आणि त्याचमुळे त्या बॉलवर इतक्या हळुवारपणे अटेंड केलाय. 2 धावा निश्चित होत्या आणि 2 धावा मिळत आहेत. धाव दुसऱ्या पोहोचते 20 या आकड्यावर. और बिल्कुल इस वक्त सेंसिबल क्रिकेट बीच मैदान पर दोनों बल्लेबाजों द्वारा। स्कोर की बात करते हो 20 रन 1 विकेट के नुकसान पर। निहाल का ये ओवर 5 गेंदों में 11 रन आए हैं और स्टार्ट धीमी रफ्तार के। आज देखिए ज़्यादा तेज रफ्तार की गेंदबाजी नहीं कर रहे निहाल, गति नहीं देना चाहते, लेकिन एक शॉर्ट पिच गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया। उसके बाद में बल्लेबाजों ने स्ट्राइक रोटेट करने की कोशिश की है। लोग कामयाबी के पीछे भागते हैं और कामयाबी मेहनत के पीछे। ये अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी। बिल्कुल बल्लेबाज की बात करें तो चौथे 5वें स्टंप की तरफ आए थे, सफल हुए थे और मौका मिला गेंद को थोड़ा और ऑफ स्टंप की तरफ डालने के लिए। तो आखिर गेंद पर बिंदी है। इस ओवर में आएगा 11 रन। स्कोर की बात करते 2 ओवर के बाद 20 रन 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए दिल्ली धमाका। तीन दिवसांचा आपण जर खेळ पाहिला, अभ्यासला, जसा तुम्ही या सामन्याच्या अगोदर उल्लेख केला होता की गोलंदाजांचा दबदबा राहिलेला आहे, ठीक आहे. आणि जेव्हा आपण एका मोठ्या स्पर्धेत खेळतो तेव्हा आपण घरचा अभ्यास करून येतो. 70-70 लाईव्ह आणि सुप्रीमो ट्रॉफी या यूट्यूब चॅनलवर या दोन्ही संघांनी खेळ पाहिलाय की या अगोदर नक्की काय घडले, आणि तोच अभ्यास कदाचित आता धमाकार दिल्ली कप यांचा अचूक ठरलेला आहे. म्हणूनच बघा 2 षटकार फक्त आले, बाकी सिंगल डॉट येऊ द्या, पण षटकार मात्र त्याची भरपाई पूर्ण करतायत. मनीष देखिए, हार तब नहीं होती जब एक बार फिर आप गलतियां करते, हार तब होती है जब आप गलतियों को दोहराते हैं। लेकिन 3 दिनों का जो खेल है उसको देखते हुए आज दिल्ली ने बहुत बढ़िया तरीके से अभ्यास के साथ बल्लेबाजी की है। बहुत इंपॉर्टेंट है, देर आए दुरुस्त आए, यहाँ से खेल पे बहुत अच्छा सुधार आया है। बहुत अच्छे टेक्निक के साथ, बहुत अच्छे एक बार फिर माइंडसेट के साथ मैदान के अंदर बल्लेबाजी हुई है। अभ्यास खूप महत्त्वाचा. बघा, कुठलंही क्षेत्र असू द्या, अभ्यास महत्त्वाचा आहे, सराव महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.
आणि स्पर्धात्मक क्रिकेट तुम्ही जास्त खेळा तितका तुमचा अनुभव प्रगल्भ होत असतो. आणि आता हे दोन्ही संघ प्रचंड अनुभवाचे आहेत. पण आताच्या घडीला जगत सरकार आणि सरोज प्रामाणिक यांची जोडी टिकली आहे. धावसंख्या 20, एक गडी बाद. ऑन साईडला आडव्या पाठीने खेळलेत. पुल करायचं होतं, एलिव्हेशन तितकंसं मिळत नाही. बॉल डीप मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो बॉलिंग एंडला अचूक थ्रो आहे. पण या दोन फलंदाजात धावण्याचा वेग देखील खूप सुरेख मिळतात. या 2 धावा, धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद, 22 धावा. दोनों बल्लेबाज जब मनीष बल्लेबाजी करे तो कोई हड़बड़ाहट नहीं है, गेंद को अपनी तरफ आने दे रहे हैं, उसके बाद में एक बार फिर कहाँ खाली जगह वो देख रहे हो, वहाँ खेल रहे हैं बहुत बढ़िया तरीके से। आखिर तक देखना बहुत जरूरी है। इससे पहले 3 दिनों में बहुत सारे स्लॉग स्विप करने का प्रयास, रिवर्स स्विप करने का प्रयास किया गया था, लेकिन इस मैच में देखे पहले 2 ओवर में गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी हुई है। 22 रन 1 विकेट के नुकसान पर। पहली बार कुछ अलग करना चाहते थे, अभी हम मनीष चर्चा कर रहे थे कि अभी गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी हो रहे, उसी वक्त देखे बल्लेबाज जगत सरकार कुछ एक बार फिर वो फैंसी स्ट्रोक के बारे में चर्चा होती ना, उसी तरह का कुछ करने का प्रयास, लेकिन ये अच्छी गेंद थी सनी द्वारा। पण लागलं तर प्रशंसा झाली असती. हा स्ट्रोक जर कनेक्ट झाला तर प्रशंसा झाली असती, इतकं मात्र नक्की. लेकिन जोखिम भरा स्ट्रोक हो सकता था। जोखीम तर तुम्हाला उचलावीच लागेल जेव्हा तुम्ही एका मोठ्या व्यासपीठावर खेळता. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार नाही आणि प्रत्येक बॉल तुमच्या मनासारखा तुमच्याकडे येणार नाही. तर कधी कधी तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन दाखवावं लागते आणि ती प्रगल्भता आहे या 2 फलंदाजांकडे. बॉलर तयार. फुल टॉस बॉल होता, हलक्या हाताने खेळलेत. मोठा स्ट्रोक खेळता येऊ शकला असता. बॉल तर होतोय कॅरी लॉंग ऑनला. थोडं स्ट्रगल तर झालंय क्षेत्ररक्षकांचं. मी ते एकच धावसंख्या 23. देखिए माइंड सेट है, क्योंकि बाकी अब जब 4-5 ओवर का 6 ओवर का मैच जब खेलते तो एक बार फिर हर गेंद के ऊपर प्रहार करना होता है, मतलब वो माइंड सेट होता है। अभी ये 8 ओवर का मैच है तो फुल टॉस गेंद थी, लेकिन मन बना लिया था कि इस गेंद को हम रक्षात्मक तरीके से ही खेलेंगे, तो इसीलिए फुल टॉस गेंद के ऊपर ज्यादा प्रहार नहीं हुआ। स्कोर की बात करें तो 23, 1 विकेट के नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर। और अब जाकर पुणे के लिए विकेट चाहिए, क्योंकि ये दोनों बल्लेबाजों के आके जम चुके हैं, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। दुर्बल एंड से सनी तैयार, अभी तक 9 गेंदों में 12 रन दिए हैं, 1 विकेट प्राप्त किया है सनी कस्बे ने। इस बार हवा में उछाला, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, क्या गेंद के नीचे आएंगे देखना बहुत जरूरी। गेंद के नीचे नहीं है, खिलाड़ी है, लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, तालियां बजाने का मौका, और ये लगा खूबसूरत शानदार सुप्रीमो सिक्सर। ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू स्ट्रोक तर कौतुकास्पद आहे. ताकद काय आहे फलंदाजाकडे? सरोज प्रामाणिकतेने फलंदाजी करतोय. धावसंख्या पोहोचते आता 29. आडव्या पाट्याने लपेटण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला. कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग होत नाहीये. जातोय डॉट बॉल. परिवर्तन खूप चांगलं आहे गतीमध्ये आणि टप्प्यामध्ये. गोलंदाज सनी कसबेचं. धावसंख्या 29. सनी की ये खासियत है, ज्यादा गति नहीं देते और गति परिवर्तन बहुत अच्छा करते हैं, गेंदों को अंदर लेके आते हैं, गेंदों को थोड़ा बाहर लेके जाते हैं। लेकिन इससे पहले जो सिक्सर आया था ना, वहां ज्यादा जगह मिली, एक बार फिर मौका मिला अपने बाजू खोलने के लिए, और काफी ऑफ टाइम के बाहर वाली गेंद को बहुत अच्छी तरह से पढ़ लिया था बल्लेबाज सरोज ने। स्कोर 29, 1 विकेट का नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर है। दुर्बल एंड से सनी तैयार, ये आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। इसके कॉन्सर्ट पर खेलते हुए डीप स्क्वायर लेग पर बॉडी पर खिलाड़ी बिल्कुल तैनात है, 1 रन लेने का मौका मिलेगा। और फिलहाल सनी कस्बे के 2 ओवर की जो कहानी है, 19 रन 1 विकेट इन्होंने प्राप्त किया, और अब जाकर आखिरी गेंद पर सिंगल है, और बल्लेबाज जगत सरकार सरोज बहुत अच्छी बल्लेबाजी करे। 3 ओवर के बाद 30 रन 1 विकेट के नुकसान पर दिल्ली धमाका। ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, Thank you. हा होश उडू दे, तू हे सुप्रीमोचं टायटल सॉन्ग जे आहे ते क्रीडा रसिकांना सुद्धा प्रोत्साहित करते. क्रिकेटपटूंना देखील प्रोत्साहित करते आणि जे आपल्याला ऐकतायत त्या सर्वांना प्रोत्साहित करते. हे ऊर्जा देणारं गीत देखील तितकंच महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या या स्पर्धकांसाठी आणि क्रिकेटच्या खेळासाठी. प्रशांतजी. अब इसके बाद में देखिए 2 टीमें पहुंच चुकी है, एक तो ताई पैकर पालघर और दूसरी तरफ से शीर्षा स्पोर्ट, तो इनका भी स्वागत है। सुप्रीमो फाउंडेशन प्रेजेंट सुप्रीमो चषक 2023 प्रतियोगिता का आज का चौथा दिन और पहला मुकाबला आप देख रहे हैं। धमाका दिल्ली और ग्लोबल सेट पुणे के बीच बहुत बड़ा मुकाबला। नवीन गोलंदाज रोहन, फिरकीचा जादूगर. आणि बघा
खूप कमी वयामध्ये या गोलंदाजाने एक नाव कमवलंय व्यवसाय क्रिकेटमध्ये. पिचिंग पर्यंत पोहोचले, फ्रंट फुटला बॅलन्स केलं, ऑन साईडला टर्न करताना बॉलला खेळलं, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. यावेळेस कुठली रिस्क घेतली नाहीये फलंदाजांनी, कारण सर्व काही सुरळीत चाललेलं असताना मात्र आता कुठल्या घाई गडबड करण्याच्या इराद्यामध्ये हे दोन फलंदाज नाही आहेत. धावसंख्या 31. मनीष, इस साल जो प्रभावित करने वाले दो यंग गेंदबाज है, एक तो सत्यम चौधरी और दूसरा है रोहन करात। उसमें से सत्यम चौधरी की अग्नि परीक्षा हुई, मैं समझ सकता हूँ। इस सीजन में जो खास करके उनको मौका मिला था, आज अग्नि परीक्षा में या पास नहीं हुए, लेकिन रोहन करात जिनके ऊपर निगाह रहेगी, ये भी बहुत ही बेहतरीन गेंदबाज है। प्रभावित किया है इस बंदे ने। और क्या जबरदस्त स्लॉग स्वीप, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी बिल्कुल वहां मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं गेंद बॉलिंग की तरफ जाते भी शानदार सुप्रीमो सिक्सर। तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंग चढू दे हा होश रिप्ले पाहायला आवडेल. जसा उल्लेख विनीत देव यांनी अगोदर केला होता की छोले भटुरे वर्सेस मिसळ पाव, पण या ठिकाणी छोले भटुरे थोडासा हवी झालेला आहे मिसळ पाववर. धावसंख्या पोहोचते आता एक गडी बसती जावा. रिप्ले बघा ना, ऑन साईडला स्लॉक स्वीपचा शानदार आविष्कार, फलंदाजाला मिळते आहेत धावा या 6 षटकार. मनीष, घुटना तो बिल्कुल टेका था, लेकिन वो प्रणाम के लिए नहीं था, परिणाम के लिए। क्या खूबसूरती के साथ देखिए, गेंद को पढ़ना बहुत जरूरी है। गेंद को पढ़ लिया और उसके बाद में जड़ लिया बॉडी के बाहर। सेंसिबल क्रिकेट हो रही है मैदान के अंदर दिल्ली द्वारा, और धमाका भी हो रहा है मैदान के अंदर। धमाका होतोय, पण एका बाजूने आता आपण ग्लोबल सेंट एंजेल्स पुणे या संघाचा विचार केला. पुण्यातलं क्रिकेट गेल्या 2 वर्षांपासून मात्र चरण सीमेवर आहे. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा होत आहेत आणि त्याचमुळे पुण्यामध्ये कित्येक खेळाडूंना नवीन संजीवनी मिळालेली आहे या स्पर्धांच्या माध्यमातून. रोहनकरांचं स्वागत षटकाराने केलंय. यावेळेचा आतल्या दिशेने टर्न होणारा हा बॉल आपण पाहिला. रोहनने देखील दाखवून दिलेलं आहे की मी देखील एक मोठं स्वप्न बाळगून या स्पर्धेमध्ये समावेश घेतला, त्याचमुळे मला देखील टिकवायचंय, मला देखील आपल्या संघाचं नाव टिकवायचंय. मनीष देखिए, क्रीज के कोने का इस्तेमाल किया था, एंगल क्रिएट किया था, तो टप्पा खाने के बाद लगता है कि गेंद बाहर की तरफ जाएगी, लेकिन गेंद बाहर की तरफ नहीं है। बहुत अच्छी गेंद, और ये बिल्कुल अब बाहर की तरफ निकली है। शपल वे है तो बिल्कुल रोहन का फायदा मिलेगा। जो सिक्सर आया था, लेकिन कमबॅक करना ये भी जानते हैं। मिस्ट्री बॉलर ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून त्याला ओळखलं जाते. खूप चांगली मिस्ट्री जी अजूनही फलंदाजाला ओळखता आली नाही. यावेळेस रोटेशन होतं, ते रोटेशनला ओळखलं, ऑन साईडला पूल केलं, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, वाईड ऑफ मिड विकेटला थ्रो येतोय, बॉलिंग एंडला एकच धावेल. थोडंसं ओव्हर एक्साइटेड झाला होता थ्रो कलेक्ट करताना गोलंदाज, पण एकच मिळणार आहे. धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. चौथे ओवर का खेल बीच मैदान पर आप देख रहे हैं, बहुत बड़ा मुकाबला सुपरनेट चषक 2023 में टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप चौथे दिन का खेल है। एयर इंडिया का मैदान, हरा भरा मैदान, और उस मैदान पर दूधिया रोशनी में ये प्रतियोगिता। स्कोर की बात करें तो 38 एक विकेट के नुकसान पर प्रमुख गेंदबाज के तौर पर रोहन तैयार, सामना करेंगे सरोज। और टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, बहुत बढ़िया गेंदबाजी। और अच्छी बात यह कि बल्लेबाज आखिर तक देख रहे हैं। अच्छा कॉन्टेस्ट बीच मैदान पर, आखिर गेंद पर सिंगल। 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ दिल्ली धमाका पहले बल्लेबाजी करते हुए 39 एक विकेट के नुकसान पर। चार षटकं संपलेली आहेत. एक गडी बाद 39 धावा. 10च्या गतीनं खेळ चालू आहे. टीम धमाका क्लब दिल्लीचा. खूप चांगली गती आणि खूप चांगली मती या दोन फलंदाजांची. प्रत्येक षटकामध्ये षटकार आलेला आहे. आपण जर पहिल्या 4 षटकांचा आढावा घेतला, प्रत्येक षटकामध्ये एक एक षटकार आलाय. और देखिए, इन्होंने बहुत अच्छी तरह से इस विकेट को जान लिया, विकेट को पढ़ लिया, और एक बार फिर पिछले 3 दिनों का खेल है उसको देखते हुए बहुत अच्छी बल्लेबाजी है। हर गेंद के ऊपर चौका छक्का खेलना वो भी आसान नहीं है इस विकेट पर। तो जब जब कमजोर गेंद आई उसके ऊपर दमदार स्ट्रोक खेलते हुए रन बनाए, और जो अच्छी गेंद थी उसका सम्मान करते हुए गेंद के मेरिट के हिसाब से सिंगल डबल लिया। बहुत बढ़िया। एक बार मुझे लगा कि जगत सरकार ने वो कुछ अलग करने का प्रयास किया था, फैंसी स्ट्रोक करने का प्रयास किया था। बाकी अगर देखें तो बहुत बेहतरीन बल्लेबाजी रही है बल्लेबाजों द्वारा। बघा, हास्य महारथी समीर चौगुले यांचं जसं कॉमेडीमध्ये टायमिंग बेमिसल आहे, तसं या दोन फलंदाजांचं टायमिंग बेमिसल राहिलेलं आहे. दोघांच्या वतीनं 2-2 षटकार अनुक्रमे जगत सरकार आणि सरोज प्रामाणिक. म्हणूनच एक चांगली हेल्दी टोटल आहे स्कोरशीटवर 39. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर सुधीर साबळे काहीतरी नवीन घेऊन येईल का आपल्या या षटकामध्ये, ज्याची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने ग्लोबल सेंट एंजेलोस पुणे या संघाला. फार एंड कडून पंचांच्या डावीकडून तयार. फोर्स करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर पाणबुडीप्रमाणे तो यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. पहिली सुरुवात चांगली होते या षटकाची.
सुधीर ने भी देखिए पिछले 4-5 सालों में बहुत अच्छा प्रदर्शन किया है, प्रमुख गेंदबाज के तौर पर उभर कर आए हैं। और पहली गेंद देखिए तो रफ्तार के ऊपर सवार होते हुए थोड़ा ऑफ स्टंप के बाद 5वें स्टंप की तरफ थी और फुल लेंथ गेंदबाजी। बल्लेबाज ज्यादा समझ नहीं पाए क्योंकि गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही थी। स्कोर 39, 1 विकेट के नुकसान पर बिंदी गेंद के साथ आगाज सुधीर का। और ये टप्पा खाने के बाद उछाल है। पहली गेंद मनीष अगर देखे तो नीचे रही, ये टप्पा खाने के बाद ऊपर आई है। बहुत अच्छी गेंदबाजी, आउट ऑफ द ऑफ स्टंप अच्छी गेंदबाजी सुधीर साबले द्वारा। चांगला लेग कटर आपण पाहतोय सुधीर साबळेचा. चांगलं रोटेशन आणि प्रत्येक बॉल हा स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा नसतं. तुमच्याकडे ते परिवर्तन असायला हवं आणि ते परिवर्तन सुधीर साबळेकडे आहे. पहिला बॉल लेंथ होता, त्यानंतर थोडासा टप्पा खेचला. दोन्ही बॉल डॉट. चांगला बॉल फुल लेन्सचा होता. ऑफ ड्राईव्ह केले. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचणार होता पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल लँड होते. दरम्यान एका धावेला 2 धावात बदलायचं आहे. डेंजर एंडला नक्कीच होता पण फलंदाज सेव्ह झालेला आहे. सरोज प्रामाणिक मिळत आहेत. या 2 धावा धावसंख्या पोहोचते 41. 2 फलंदाजाचा आढावा घेतला तर एक चांगली पार्टनरशिप देखील क्रिएट होते, ती देखील 41 धावांची. ये अच्छे संकेत है दिल्ली धमाके के लिए, लेकिन ये बिल्कुल जो एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी है उनके लिए एक अच्छा अवसर था क्योंकि टिप्पा बिल्कुल और एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर डालने की कोशिश, बल्लेबाज एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए थे। लेकिन अगर एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी मनीष थोड़ा थोड़ा चेल करके करते तो बिल्कुल ये कैच बनता। एफर्ट बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि विकेट चाहिए पुणे टीम के लिए। अगर विकेट नहीं मिलेगा तो ये दोनों बल्लेबाज जो है ना बेहतर अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। दूसरे विकेट के लिए अच्छी साझेदारी, पहला विकेट जल्दी खो दिया था दिल्ली धमाका ने। 41, 1 विकेट के नुकसान पर। नाही खरं तर आज आपण एक गोष्ट बघतोय ना, म्हणजे अनइवन बाउन्स बद्दल आपण बोलतोय. त्यामुळे मगाशी जेव्हा मी ग्राउंडवरती होतो तत्पूर्वी इथे नितीन तेंडुलकरजींचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे सुप्रीमो चषकच्या या सुंदरशा ग्राउंडवरती. जेव्हा दिग्गज मंडळींचं आगमन होतं त्यावेळेला नक्कीच या कार्यक्रमाची किंबहुना या सोहळ्याची शोभा वाढत असते. सन्माननीय श्री नितीनजी तेंडुलकरांचं मनपूर्वक स्वागत. तर जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांचं स्वागत करूया आज या मंचावरती. पुन्हा एकदा खेळाकडे वळताना मनीषी आपण अनइवन बाउन्स बद्दल म्हणतोय आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा करतोय. मी मगाशी टॉसच्या वेळेला ग्राउंडवरती होतो. एक गोष्ट पाहण्यात आली, जिथे आपला बॅटिंग क्रीज आहे 5वा 6वा जो स्टंप आपण म्हणतो तिथे थोडेसे ओले स्पॉट्स आहेत, थोडासा दबाव आहे तिकडे. त्यामुळे मला वाटतं तो बाउन्स जो आहे ना अनइवन दिसतोय तो ह्याच कारणामुळे. बिल्कुल। दूसरी बात क्या है कि आंखों से दूर रखना चाहते हैं। ये खिलाड़ी की बात करें सुधीर साहब ने जुन्नर से बिलोंग करते हैं, काबिलियत है उनके पास और अब अच्छी सोच अच्छे इंटेंट के साथ एक अच्छा प्लान उन्होंने बनाया बल्लेबाजों के सामने जो सेट बल्लेबाज है उनके खिलाफ बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइडला पुल करताना बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. मैदान कुठलंही असो, नाव फक्त आमचंच चालतंय सुप्रीमो षटकार. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही झिंग एक्शन रिप्ले देखिए बहुत बेहतरीन स्ट्रोक था ये। टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल मिला, बैकफुट पर बल्लेबाज के लिए समय मिला और बॉडी को रोल कर दिया खूबसूरती के साथ। एक गलती सुधीर साहब ने की है और उस गलती का खामियाजा भुगतना पड़ा क्योंकि पहले 5 गेंदों में मनीष केवल अगर देखे तो 2 रन आए थे। एक गेंद आपने फॉलो करने का प्रयास किया, बल्लेबाज बिल्कुल चौथी 5वीं स्टंप की तरफ आए तो फॉलो करने का प्रयास किया और उसके कारण देखिए ये फॉलो करने की कोशिश और शरीर के अंदर गेंदबाजी, छोटी गेंद है, बल्लेबाज का हाथ छोड़ने वाले हैं। बहुत बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर और अच्छा फिनिश किया बल्लेबाजों ने। सरोज 28, जगत सरकार 18, स्कोर 5 ओवर के बाद दिल्ली धमाका 47 पर 1। एक गडी बाद 47 धावा झाल्या. बघा पुन्हा एकदा तीच गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रत्येक षटकामध्ये एक षटकार आलाय. 5ही षटकांमध्ये एक षटकार आलेला आहे. म्हणजेच मनात ठेवले फलंदाजांनी की प्रत्येक षटकात एक षटकार खेचायचाच आहे. सन्माननीय अनिल देसाई साहेबांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत आहे. सुप्रीमो फाउंडेशनच्या वतीनं सन्माननीय संजय पोतनी सरांच्या वतीनं सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर परत साहेबांच्या वतीनं सहर्ष स्वागत. एक गडी बाद 47. चांगला वेग प्रशांतजी, वेग चांगला आहे धावसंख्येला. जो ग्रीन सिग्नल आणि येलो सिग्नल आहे तो कंटिन्यू राहिलेला आहे. रेड सिग्नल मात्र आतापर्यंत धावफलकाला फक्त पहिल्याच बॉलवर बसला होता. त्यानंतर ग्रीन सिग्नल आणि येलो सिग्नल धावफलकाला मिळतोय. रोहन को मौका मिला दोबारा गेंदबाजी करने के लिए और टप्पा खाने के बाद बिल्कुल घुमाव है और थोड़ी सी गेंद नीचे रहती हुई बैकफुट पर जाके ऑन साइड पर पुल करना चाहते थे बल्लेबाज जगत सरकार
और पहली गेंद पर रोहन ने बहुत अच्छा स्टार्ट किया, बिंदी गेंद के साथ आगाज, स्कोर 47 पर 1। 47. पुन्हा एकदा रोटेशनला ओळखलं, विथ द स्पिन ऑन साइडला पुल केलंय, बॉल सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय, वन बाउन्स घेऊन सीमारेषा पार, मिळतील या धावाच्या. नेत्रदीपक सुप्रीमो चौकार. हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा देखिए ओ ग्रिप के कोटे का इस्तेमाल, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, छोटी गेंद थी, बैकफुट चले गए, बहुत खूबसूरती के साथ पुल किया डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ। और ये और एक जबरदस्त स्ट्रोक है बल्लेबाज का, क्रीज के गहरे का अच्छा इस्तेमाल करते हुए जगत सरकार। टप्पा करने के बाद बाहर की तरफ गेंद निकली है, सतीश कुरूप हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा करते हुए। स्कोर की बात करें तो 50 का आंकड़ा पूरा किया दिल्ली धमाका ने, 6वां ओवर प्रगति पर है, 52 एक विकेट के नुकसान पर। फुललेनचा बॉल होता आणि विथ द पिचिंग, विथ द स्पिन, या सर्व गोष्टींना हाताळताना हा स्ट्रोक खेळायचा होता लॉंग ऑनला. बघा बॅटचा फोर्स देखील तितकाच चांगला होता, पण गती परिवर्तन थोडंसं आणि बॉलचं रोटेशन तितकंच ओळखलं नाहीये. आणि पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या तयारीत रोहन खरात. ये भी अच्छी गेंद है, अच्छा फ्लाइट भी दे रहे हैं और टिप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकल रही है। देखिए खासियत क्या है रोहन की, ज्यादा गति नहीं दे रहे तो उसका फायदा उनको मिल रहा है। जब जब गति मिली है, जब जब छोटी गेंद आई है तो उसके ऊपर प्रहार हुआ है बल्लेबाज उधर, ये अच्छी गेंदबाजी। पुन्हा एकदा चांगलं रोटेशन मिळते. बघा क्रिकेटच्या या खेळामध्ये तुम्ही किती वयाचे आहात त्याला महत्व नाहीये, तुमच्याकडे स्किल, तुमच्याकडे टॅलेंट किती आहे ते महत्वाचं आहे. टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोहन कराचं 22ची एक धाव मिळेल, धावसंख्या पोहोचते 53. किसी का टैलेंट छिप जाता है और किसी का छप जाता है। सुपुरी में आप अच्छा प्रदर्शन करेंगे तो बिल्कुल बहुत सारी चीजें छपने वाली है। बहुत बेहतरीन प्रदर्शन अभी तक रोहन करत का, एक चौका जरूर आया लेकिन 11 गेंद में 14 रन दिए हैं। यंग खिलाड़ी है, नौजवान है, बहुत अच्छा प्रदर्शन करे। स्ट्राइक रन पर बल्लेबाज सरोज, दिल्ली के लिए दूसरे विकेट के लिए बेहतरीन साझेदारी जगत सरकार जो 22 पर खेल रहे हैं। सरोज की बात करें तो 28 पर खेल रहे हैं और दोनों ने सेंसिबल बल्लेबाजी की है। ये ओवर अच्छा, बिल्कुल अच्छा ओवर है रोहन करत का। फ्लाइटेड गेंद ऑफ स्टंप के बाहर से अंदर की तरफ लेके आए हैं और बल्ले का अनुनी किनारा, गेंद फाइन लेग क्षेत्र की तरफ जाते हुए दर्शकों को मैं बिल्कुल विनती करूंगा, खास करके ये बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रोहन करात द्वारा हुई है। इस नौजवान के लिए जोरदार तालियां होनी चाहिए, शानदार गेंदबाजी की है। 2 ओवर 14 रन और कोई सफलता उनको नहीं मिली है, लेकिन एक तरफ सत्यम की बात हो रही थी, सत्यम को भी मौका मिला था, मौका सबको मिलेगा लेकिन उस मौके का फायदा उठाना बहुत जरूरी। शानदार गेंदबाजी रोहन खरात द्वारा। 6 षटकं संपलेली आहे. बघा तुम्हाला फ्रेममध्ये रोहन खरात पाहायला मिळते. जसा मी उल्लेख केला की टॅलेंट आणि स्किल तुमच्याकडे असेल तर मैदान तुमचंच आहे, क्रिकेटचा काय तुमचाच आहे. आणि त्याच मैदानाला, या सुप्रीमो क्रीडानगरीच्या मैदानाला आपलंसं करता रोहनला पाहिलं. पण ही देखील बाब लक्षात घ्यावी लागेल, जगत सरकार आणि सरोज प्रामाणिक दोघांचा खेळ तर पुढेच साथ चाललेला, आपल्या संघाच्या धावसंख्येला पुढे घेऊन साथ चाललेला आहे. धमाका क्लब दिल्ली संघ 6 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा झालेला आहे. जर प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 75 ते 80 पर्यंत जाण्याची दाट शक्यता पहिल्या डावामध्ये. मनीष विकेट, खास करके अगर विकेट नहीं गिरते तो ये स्कोर 70 के पार जाएगा, अगर विकेट गिरते तो यहाँ से कमबैक करने का मौका पुणे को भी मिल सकता है। अब जाकर 6 ओवर का खेल, 53 एक विकेट के नुकसान पर जगत सरकार 22 पर खेल रहे, 15 गेंदों का सामना करते हैं। सरोज की बात करें तो 21 गेंदों में 28। सुधीर साबले का पहला ओवर जिसमें रन आए थे 8, अब्दुल वलीन से गेंदबाजी करने के लिए तैयार। सुधीर हो, यावेळेस बघा पुन्हा एकदा जसा आपण उल्लेख केला होता की फॅन्सी स्ट्रोक रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण त्या ठिकाणी इम्पॅक्ट कुठे झालाय तर बॉडीशी. लेग बायची एक धाव मिळणार आहे, धावसंख्या पोहोचते आता 54 या आकड्यावर, 54 रन्स ऑन बोर्ड. बघा वॉव मोमेंट फक्त एकदाच मिळाला ग्लोबल सेंट एंजेलोस पुणे या संघाला पहिल्याच बॉलवर, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हा डाव सुरू केला सरोज प्रामाणिकने षटकार खेचून, आणि त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलं नाही जगत सरकारने आणि सरोज प्रामाणिकने. बिल्कुल सही का, बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी हुई है दोनों बल्लेबाजों द्वारा। अच्छा इंटेंस सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी, स्ट्राइक रोटेट किया, जब कमजोर गेंद आई तो उसके ऊपर प्रहार करते हुए बड़े स्ट्रोक लगाए। सुधीर साबले तैयार, ऑफ स्टंप के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, लॉन्ग ऑफ पर बेहतरीन फील्डिंग, एक रन आप नहीं बचा सकते हैं। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता बम। 7वां ओवर 55 एक विकेट के नुकसान पर और साझेदारी 38 गेंदों में 55 रनों की साझेदारी। पहला विकेट जल्दी गिरा था मनीष, उसके बाद में क्या पारी को संवारा है दोनों जहांबाज बल्लेबाजों ने। बॅलन्स अटॅकिंग क्रिकेट देखील खेळलं जाते, डिफेंडिंग क्रिकेट देखील खेळलं जाते, एरियल स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाले, ग्राउंड स्ट्रोक देखील पाहायला मिळाले. सर्वांचा बॅलन्स या पहिल्या डावामध्ये जगत सरकार आणि सरोज प्रामाणिकचा, आणि म्हणून एक चांगली बॉन्डिंग या दोन फलंदाजांची कामी आले टीम धमाका क्लब दिल्लीच्या. धावसंख्या 55.
फुल टॉस बॉल जसा आला तसा बॉलला पाठवण्याचा प्रयत्न सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅप रचला होता. ट्रॅप मध्ये फलंदाज फसला. मच नीडेड विकेट फ्रॉम टीम ग्लोबल सेंट अँजेलस पुणे. फलंदाज बाद, विकेट डाऊन. हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना Action replay देखिए. चढू दे बहुत महत्वपूर्ण ये पारी थी, खास करके जगत सरकार के 17 गेंदों में 22 रन बनाए. यहाँ फुल टॉस गेंद थी, डिस्क के लेग पर खिलाड़ी बहुत दूर थे बॉडी लाइन पर. क्रीज के कोने का इस्तेमाल, फुल टॉस गेंद पर बिल्कुल पलटवार करने का प्रयास, प्रहार करने का प्रयास किया और गेंद स्क्वायर लेग की तरफ जो राहुल सातव, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, उनके गोदी में जाते भी इंपॉर्टेंट विकेट. जैसे कि हम चर्चा करें तो विकेट गिरेगा तो बिल्कुल कमबैक करने का मौका पुणे को मिल सकता है. ये फुल टॉस गेंद थी, उसके ऊपर बिल्कुल ये विकेट मिला सुधीर को. शानदार गेंदबाजी. पहले ओवर में इन्होंने ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया था, एक ही खराब गेंद थी. इस ओवर में फुल टॉस गेंद पर विकेट मिला क्योंकि डीप स्क्वायर लेग की बाउंड्री बहुत लंबी है. जुन्नरच्या गोलंदाजीचा तिकट मारा आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तो अक्षरशः झणझणीतच ठरला. आणि फुलटॉस बॉल जरी आला, त्या फुलटॉस बॉलवर षटकार येऊ शकला होता. रिस्क होती, पण क्षेत्ररक्षक अचूक ठिकाणी बघा त्या भावना पाहायला मिळत आहेत जगत सरकारच्या चेहऱ्यावर की खरंच संधी होती, पण संधी त्याला स्वतःच्या नावावर करता आली नाही. देखिए आखिरकार देखा क्या जाएगा मनीष, विकेट कॉलम में यहाँ विकेट जगत सरकार आउट. फुल टॉस गेंद थी, बिल्कुल मौका था इनके पास, लेकिन गेंद बिल्कुल राहुल सातव जो जहां खड़े थे उनके गोदी में चली गई थी. संजू कनौजिया बीच मैदान पर इंपॉर्टेंट खिलाड़ी है. सुधीर को विकेट मिला है तो गेंदबाज को जब विकेट मिलता तो कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है. संजू कनोजिया फ्रॉम दिल्ली, नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते 4थ्या क्रमांकावर. थोड़ा हट के एक बार फिर कुछ अलग करने की कोशिश कर रहे हैं. जो पहले अगर देखे तो 6 ओवर में नहीं हुआ था रिवर्स स्वीप खेलने की कोशिश. पिछले 3 दिनों की जो कहानी रही है, जिन्होंने रिवर्स स्वीप खेलने का प्रयास किया है, बहुत ज्यादा खामियाजा भुगतना पड़ा है, ज्यादा सफलता नहीं मिली है. कृष्णा गवली का एक बहुत अच्छा स्ट्रोक आपने रिवर्स स्वीप के माध्यम से देखा था, लेकिन बाकी अगर देखे बहुत सारे बल्लेबाज असफल रहे. स्कोर अगर देखे 7वें ओवर में 56 2 विकेट के नुकसान पर दिल्ली धमाका. चला पुढचा सामना असणार आहे शिरसाट स्पोर्ट्स वर्सेस ताई पॅकर्स. दोन्हीच्या कॅप्टन्सी लगेच पोचायचे टॉस बॉक्स मध्ये. हवेत आहे बॉल, फोर्स केलंय, लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज बाद होतोय. झटपट धक्के बसले जात आहेत. या ठिकाणी सुधीरने मात्र दमखम दाखवलेला आहे आपल्या गोलंदाजीचा. पुणेरी तडका, विकेट डाऊन. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा Action ओ replay ऐसा देखिए. 23 गेंदों में 29 रन बनाकर सरोज प्रामाणिक बैक टू द पैवेलियन चले गए, लेकिन एक्शन रिप्ले देखना बहुत जरूरी है. जिस तरह से देखे ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, अच्छी गेंदबाजी, क्रीज के कोने का इस्तेमाल था और आंखों से दूर रखते हुए बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे बल्लेबाज सरोज और लॉन्ग अप पर बहुत अच्छा कैच. पहले छक्के चौकों की बौछार बल्लेबाज कर रहे थे, बहुत धमाकेदार शानदार बल्लेबाजी, लेकिन मिला विकेट, आया पलटवार. सुधीर साबले ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार. शानदार गेंदबाजी. बघा हा विचार करू नका तुम्ही एकटे आहात, तुम्ही एकटेच पुरेसे आहात ते तुम्हाला समजायला हवं आणि तेच त्याने समजलंय. जगत आणि सरोज या 2 अनुभवी आणि सेट बॅटर्सला बाहेर पाठवण्यामध्ये सफलता मिळालेली आहे सुधीर साबळेला. आणि आता मात्र थोडीशी दडपणाची वाढ होणार आहे धमाका क्लब दिल्लीच्या पॅवेलियन बॉक्स मध्ये. मनीष विकेट गुच्छे में आ रहे, सबसे बड़ी बात. सेट बल्लेबाज बैक टू द पैवेलियन चले गए. यहाँ से क्या एक बार फिर उसी रफ्तार के साथ रन बनाएंगे बल्लेबाज या पुणे की टीम कमबैक करेगी? बहुत इंटरेस्टिंग बैटल बीच मैदान पर चल रहा है. फ्रेश बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दोघंही फ्रेश आहे, संजू कनोजी आणि सागर अली. आता सागर अली तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. संजूच्या वतीने आपण एक धाव पाहिली. धावसंख्या आपण पाहतोय झाले 56 धावा, 56 रन्स ऑन बोर्ड. द लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम धमाका क्लब दिल्ली. आता कुठेतरी आत्मविश्वास दुणावला जातोय टीम ग्लोबल सेंट अँजेलोस पुणे. फुल टॉस होता, फक्त हलक्याने ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा पुढे येईल तोपर्यंत एका धावेला 2 धावात बदलण्याचा प्रयत्न. डेंजर एंडला आहे फलंदाज, बॅटिंग एंडला थ्रो आलाय, पण तितक्याच वेगाने त्या 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि पोहोचते 58 या आकड्यावर. शानदार गेंदबाजी, खास करके सुधीर सापले. 2 ओवर 12 रन और 2 विकेट, 2 शिकार. सेट बल्लेबाज को आउट किया गया है. तो सुधीर साबले की अगर गेंदबाजी आपको अच्छी लगी है तो दोस्तों मैं आपको विनती कर रहा हूं, जोरदार तालियां होनी चाहिए सुधीर साबले के लिए. 7 ओवर 58 3 विकेट के नुकसान पर. और ये आखिरी निर्णायक ओवर बिल्कुल बहुत ही महत्वपूर्ण रहेगा. और क्या कमबैक किया, क्या पुणे ने वापसी का बिगुल बजाया, वो देखना बहुत जरूरी रहेगा इस मुकाबले में.
जेव्हा जगत सरकार बाद झाले सरोजला थांबणं गरजेचं होतं का? कारण थोडंसं सावरणं गरजेचं आहे. जेव्हा एक सेट बॅटर मैदानाच्या बाहेर गेला तर सरोजला थांबणं गरजेचं होतं. पण सरोजवर देखील ती जबाबदारी होती, तो दबाव होता की धावसंख्या थोडीशी नियंत्रित झालेली आहे. सेट अँजेलो पुणे या संघाच्या, म्हणूनच धावसंख्येला वेग देण्यासाठी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, पण तो प्रयत्न फसला. हाँ मनीष, अभी देखिए आपके पास 6-7 गेंदे 8 गेंदे बची हुई, तो वो हमला तो बिल्कुल करेंगे, लेकिन आंखों से ज्यादा दूर गेंद थी, शरीर से ज्यादा दूर गेंद थी, उसके ऊपर आपने हमला किया तो थोड़ा शॉट सिलेक्शन खराब हुआ और उसके कारण देखिए सुधीर साबले को फायदा मिला। यहाँ से कमबैक हुआ है, आने वाले जो 6 गेंदे वो बताए कि ये वेलकम बैक है या कमबैक है। बघा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा होत्या, आता 7 षटकांच्या समाप्तीनंतर 58 आहेत. म्हणजेच धावसंख्येमध्ये थोडासा उतार आपल्याला पाहायला मिळतोय. फिलहाल अपनी बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार हो रहे हैं। निहाल के हाथ में गेंद। टूर्नामेंट के आयोजन करता आमदार सजय जी पोतनी साहब इस वक्त आपके स्क्रीन पर, और उनके साथ आदरणीय अनिल जी देसाई साहब। स्कोर की बात करें तो 58 3 विकेट के नुकसान पर 7 ओवर का खेल समाप्त हुआ। निहाल जो प्रमुख गेंदबाज हैं कॉम्बॉक्सन से गेंदबाजी करने के लिए तैयार। संजू 1 पर खेल रहे, सागर अली ने 2 रन बनाए हैं। ये पहली पारी आप देख रहे हैं दिल्ली धमाका की। टपकाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली है, बहुत अच्छी गेंदबाजी। शुरुआत तो बहुत बढ़िया करते हुए निहाल, पहले ओवर में 11 रन देते। इस ओवर की पहली गेंद मनीष अगर देखे बिंदी गेंद है, बहुत अच्छा एक बार फिर कंट्रोल था, आउट ऑफ द ऑफ स्टंप, अच्छी गेंदबाजी और शुरुआत निहाल के इस ओवर में जो स्लॉग ओवर में अच्छा स्टार्ट किया है। जेवढा प्रतिष्ठित संघ तुमचा प्रतिस्पर्धी असतो, तुमचा खेळ तितका जास्त सुधारतो आणि तितका चांगला तुम्ही खेळता. या ठिकाणी तेच पाहायला मिळालं. ग्लोबल सेंट अँजेलोस पुणेकडून चांगली गोलंदाजी शेवटच्या टप्प्यामध्ये. ऑन साइडला एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच करण्याचा प्रयत्न जरूर होता, डीप मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न यशस्वी झालेला आहे. बॉल सरळ सीमारेषा पार प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी सुप्रीमो षटकार. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. एक्शन रिप्ले देखिए, छोटी गेंद पर बहुत अच्छा प्रहार किया गया बल्लेबाज संजू द्वारा। बैकफुट पर अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया पुल किया था और पुल पावरफुल था, वंडरफुल था, सक्सेसफुल था। नई शुरुआत है, नया अंदाज होगा। अगर सफर इस तरह से जारी रहा तो बिल्कुल यहाँ नजारा देखने लायक होगा। संजूने इम्प्रेस केले. शेवटच्या टप्प्यामध्ये काय उत्कृष्ट षटकाराची निवड आणि बॉल सरळ प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी. 64. हवा में गेंद है, दोबारा मौका जरूर मिलेगा। गेंद के नीचे लॉन्ग ऑन के खिलाड़ी लिया कैच, आउट। इंपॉर्टेंट विकेट है, नरसिंह ने लिया कैच और बल्लेबाज संजू बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। दिल्ली धमाके के उम्मीदों को लगता हुआ मनुष्य चौथा धक्का। ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश शिरसाट स्पोर्ट संघाचे सर्वेसर्वा अमोल अंबादास शिरसाट, तर आमचे पत्रकार मित्र देखील या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील स्वागत असेल अर्थात. त्याचबरोबर या ठिकाणी मैदानामध्ये जर बघितलं तर मैदानामध्ये निश्चित चित्र बदलतं आहे, सामन्याचं चित्र बदललं आहे, सामन्याचा रंग बदललेला आहे आणि शेवटच्या 2-3 षटकामध्ये पुण्यनगरीच्या खेळाडूंनी अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली. म्हणतात ना की नशीब जर वाट पाहायला लावत असेल तर आपल्या मेहनतीने नशिबाला आपल्या बाजूने घेऊन जा, आणि तेच का पाहायला मिळालं. मेहनत खूप चांगली राहिली शेवटच्या टप्प्यामध्ये. पहिली 4 षटकं जरी त्यांना त्यांच्या नावावर करता आले नाही, पण मात्र ब्रेक थ्रू देणारं षटक होतं सुधीर साबळेचं, ज्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर थोड्या कालांतराने समसमान कालांतराने धक्के बसत राहिले आणि म्हणूनच आता अवस्था थोडीशी का होईना बिकट झालेली आहे. 4 गडी बाद 64, 3 बॉलचा खेळ बाकी आहे या डावातला. अच्छा कमबैक किया खास करके गेंदबाजों ने, और आपने सही कहा कि सुधीर साबले के जो 2 इंपॉर्टेंट विकेट थे वहां से कमबैक करने का मौका मिला आज इस मुकाबले में पुण्य नगरी के खिलाड़ी को। अब चक्कर आपके पास यहाँ से 3 गेंदें शेष है, बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं और टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को ऑन पर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच संपर्क करिए, रन आउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। प्रेशर अब दिल्ली के ऊपर है और बहुत बेहतरीन कमबैक आज बिल्कुल मैं कहूंगा पुणे की टीम ने किया है और बहुत इंटरेस्टिंग ये मैच होगा और अच्छा क्रिकेट, बहुत पॉजिटिव क्रिकेट दोनों तरफ से बिल्कुल होती भी।
ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा रवी बनारस ताकदीचा आविष्कार खूप चांगला त्यांच्या वतीनं. त्यानंतर स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर. पण अशा टप्प्यामध्ये जेव्हा सागरलीला विश्वास होता की मी एक चांगला फिनिश देऊ शकतो या धावसंख्येला आणि म्हणूनच मात्र सॅक्रिफाईस करावं लागलं रवी बनारसला. नवीन प्रदात मैदानाच्या आतमध्ये करण अंबाला. जिनका बोलबाला बिल्कुल रहा है खास करके टेनिस विश्व में वो है करण अंबाला. इस वक्त अगर देखें तो निहाल कमाल कर रहे हैं, क्या जबरदस्त गेंदबाजी की है. देखिए आज उनकी स्ट्रैटेजी को लगते ज्यादा तेज रफ्तार की गेंदबाजी नहीं की, लेकिन कंट्रोल के साथ बहुत बढ़िया तरीके से गेंद के ऊपर उंगलियां फेरते हुए गेंदबाज निहाल. चांगला बॉल, ऑफस्टमच्या बाहेरची पिचिंग, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, चांगला अँगल वापरलेला आहे आणि बॉलला खूप चांगला कंट्रोल. म्हणजेच काय बॉलला बाउन्स नाही दिलाय आणि गुडघ्याच्या खालून हा बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावलाय. डॉट बॉलची हाताळणी धावसंख्या 64. अक्षर रिप्ले देखे बहुत बढ़िया, बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर और अच्छी गेंदबाजी. वाइड यॉर्कर डाल दिया था निहाल ने. गति परिवर्तन लेकिन स्टंप के अंदर सोनार की एक लोहार की चारों खाने चित करते हुए बेहतरीन गेंदबाजी निहाल द्वारा. वाह क्या कमाल की गेंदबाजी करते हुए और एक विकेट लिया है. 8 ओवर 64 रन 6 विकेट के नुकसान पर. और निहाल की बात करें तो 2 ओवर 17 रन और 2 विकेट. बेहतरीन गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी, रफ्तार में गिरफ्तार करते हुए शिकार किया. और अब जाकर ये कहानी देखे सागर अली बैक टू द पेबल चले गए. आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं. तो दिल्ली ने आगाज बहुत ही बेहतरीन किया था, लेकिन अब अंजाम की तरफ जाए तो बिल्कुल पुणे ने अच्छा कमबैक किया. और ये जो बैटल था पहले 5 ओवर की जो कहानी थी बिल्कुल दिल्ली के नाम पर रही, लेकिन पुणे ने 3 ओवर में बेहतरीन वापसी की है. वापसी का बिगुल बजा. लेकिन ये इंटरेस्टिंग कहानी है. और एक बहुत बड़ा घमासान लेके हम आएंगे तो नेक्स्ट मैच ताई पेकर पालघर शीर्षा स्पोर्ट जेबी ब्रदर्स. ये बहुत बड़ा मुकाबला है. तो चलते टॉस बॉक्स की तरफ. हमारे साथ जुड़ रहे हैं हमारे कोंकर मिस्टर देव. धन्यवाद सर. देखिए जैसे हम कहते हैं हमेशा कि तराजू की 2 बाजुएं होती हैं. कहीं ना कहीं जब पलड़ा भारी होता है तब आप कहीं ना कहीं अग्रेसर होते हो, और वहीं हमें देखने मिला इस गेम में. पहली गेंद पर विकेट मिली जरूर, लेकिन उसके बाद हावी हुए बल्लेबाज, और कहीं ना कहीं ये स्कोर जता रहा है कि आगे अब बहुत मुश्किलात होगी इस गेम को आगे ले जाते हुए. जब हम ग्लोबल सेंट एंजेलोस पुणे को देखेंगे इस गेम को चेस करते हुए, स्कोर को चेस करते हुए. पण तत्पूर्वी आपल्यासोबत काही मान्यवर इथे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचे यथोचित आपलं स्वागत करायचं. पण त्याआधी पुढच्या सामन्याचे दोन्ही कर्णधार प्लीज टॉस साठी आपण यायचंय. ताई पॅकरचे कर्णधार आणि शिरसाट स्पोर्ट्सचे कर्णधार नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी इथे यायचे, मध्यभागी यायचे. दोनों टीम्स के कैप्टन माइक्रोफोन की तरफ. दोनों टीम्स के कैप्टन माइक्रोफोन की तरफ. तर जे आपण म्हणतो की सुप्रीमो चषक 10व्या पर्वात आहे आणि 10व्या पर्वाची दमदार सुरुवात झालेली आहे. गेल्या 3 दिवसांपासून अभूतपूर्व खेळी साकारणारे खेळाडू एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. 3 संघ आपल्याला मिळालेले आहेत जे सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत. आज जो संघ आपले दोन्ही सामने जिंकेल तो असेल सेमीफायनलची 4थी टीम. कोण असेल ते काही वेळात आपल्याला कळेलच. पण तत्पूर्वी जो आपण पहिला सामना बघितला, अटीतटीचा सामना घडतो आहे. खरं पहिल्या चेंडूवरतीच विकेट बघायला मिळाली, त्यानंतर पलटवार केला फलंदाजांनी, मग गोलंदाजांनी पुन्हा एकदा उभारी घेतली. असं करता करता आपण हा सामना, आता पहिला इनिंग्स संपूर्ण झालेली आहे, दुसऱ्या इनिंग्सकडे वळायचं. पण त्याआधी दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीच्या कौलच्या दिशेने आपण वळणार आहोत. दोन्ही कर्णधारांना मी विनंती करेन आपण पुढे यायचं. शिरसा टीमचे कर्णधार इथे आलेले आहेत. ताई पॅकरचे कर्णधार प्लीज पुढे यायचे लवकर. ताई पॅकरचे कर्णधार इथे असतील तर लवकर नाणेफेकीचं कौल घेण्यासाठी मैदानावरती यायचंय. अनिकेत राऊत. मी सन्माननीय श्री संजयभाई पुतनीजींना विनंती करेन, नितीन सरांना विनंती करेन, श्री अनिल सरांना सुद्धा मी विनंती करेन. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी सर आपल्याला मी विनंती करेन आपण खाली इथे यायचं. आपल्याला विनंती आहे की मैदानाच्या दिशेने आपल्याला यायचं आहे. सर्व मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे घेणार आहोत. दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत, शिरसाट स्पोर्ट्स आणि ताई पॅकर्स. सन्माननीय श्री संजयभाई बोतनेशजी, त्यांच्या सोबतीने सन्माननीय खासदार शिवसेना सचिव श्री अनिल देसाई साहेब, तसेच त्यांच्या सोबतीने
नितीन तेंडुलकर सर आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. या महारथींच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. तर आपण बघू शकतो एका बाजूला आहे सुप्रीमो, दुसऱ्या बाजूला आहे शिवसेना. सन्माननीय श्री अनिलजी देसाई साहेबांच्या हातात नाणेफेक आहे. कोण कॉल करत आहे? ताई पॅकर्स. सुप्रीमो कॉल केलेला आहे ताई पॅकर्स आणि शिवसेना आलेला आहे. आपण बघू शकतो शिवसेना आलेला आहे जो शिरसाट स्पोर्ट्स. आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय निर्णय घेत आहे? फिल्डिंग करू आम्ही. नेहमी आपण बघतो या सीझन मध्ये बरेच जण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतात, त्यामुळे ती स्ट्रॅटेजी. हो, आता सगळं आमचे बाहेरचे पण 2-4 जण आहे त्याच्यामुळे कॉम्बिनेशन त्याच्यामुळं. शुभेच्छा तुम्हाला या सामन्यासाठी. आणि ताई पॅकर्स आपण फलंदाजी करणार आहात. काय वाटतं या वर्षीचं कॉम्बिनेशन कसं दिसतंय? एक्सपिरियन्स यंग सगळे दिसत आहेत. ॲक्च्युली यावर्षी आम्ही पूर्ण पालघरची टीम घेऊन खेळतोय. सर्व प्लेयर्स पालघरचीच आहेत. म्हणजे पूर्ण पालघर एकत्र झालेलं आहे, एकत्रित आलंय आणि ती ताकद आता आपल्याला दिसणार आहे. नक्कीच सुप्रीमो आमच्यासाठी नेहमी लकी ठरलेलं आहे आणि यावर्षी सुद्धा आम्हाला पहिली मॅचवर कॉन्सन्ट्रेट असेल जिंकण्याचं. शुभेच्छा तुम्हाला या सामन्यासाठी. तर एका बाजूला ताई पॅकर्स पालघर सज्ज आहे फलंदाजी करण्यासाठी, दुसऱ्या बाजूला शिरसाट स्पोर्ट्स गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यासोबत आपल्यासोबत आज संजय भाईंच्या सोबतीने मी म्हटल्याप्रमाणे शिवसेना सचिव आणि सन्माननीय खासदार श्री अनिलजी देसाई साहेबांचं इथे आगमन आहे. तर आपण साहेबांचं सगळ्यात आधी आपण स्वागत करून घेऊया. मी विनंती करेन संजय भाईंना की आपण शॉल, पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आज आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून आज सन्माननीय श्री अनिलजी देसाई साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जोरदार टाळ्याने आपण मान्यवरांचं स्वागत करूया, कारण ही ह्या सोहळ्याची शोभा वाढवण्यासारखं आहे. सुप्रीमो ट्रॉफीची शोभा वाढवण्याचं कार्य नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आलेलं आहे. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. कॅनव्हास वरती पेंट केलेली ही फ्रेम सर आपणास आम्ही देत आहोत. प्रत्येकाचंच दैवत असतं, तसंच आपल्या प्रत्येकाचं शिवसैनिकाचं दैवत म्हणजे श्रीमान बाळासाहेब ठाकरेजी. गुरुतुल्य असं हे व्यक्तिमत्व. तसेच आपल्यासोबत आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येकाचं एक दैवत असतं आणि क्रिकेटमधलं दैवत कोण, तर सचिन तेंडुलकर हे नाव नेहमीच येतं. आणि त्याचप्रमाणे समतुल्य असलेलं व्यक्तिमत्व आज नितीन सर आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही यथोचित स्वागत करू इच्छितो. मी भाईंना विनंती करेन आपण नितीन सरांचं सुद्धा यथोचित तिथे स्वागत करायचं आहे. कारण वेळेगणिक आपल्याला दरवर्षी प्रत्येक व्यक्तिमत्वाची वर्णी इथे लागत असते. मागच्या वेळेला अजित सर आमच्या सोबत होते, आज नितीन सर आपल्या सोबत आहेत. आणि जेव्हा क्रिकेटच्या दैवताची गोष्ट आपण म्हणतो त्यावेळेला नक्कीच दैवताला स्पर्श, परीस स्पर्श असणारी व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. ही फ्रेम खास आपण आजच्या या सुप्रीमो चषकच्या माध्यमातून आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते देत आहोत. सुप्रीमो चषक 10वं पर्व, चौथा दिवस, पहिला सामना रंगतोय. पण तत्पूर्वी मान्यवरांना विनंती करेन की शुभेच्छा आपण सुप्रीमो चषकसाठी नक्की द्याव्यात. गेली 10 वर्ष सातत्यानं सुप्रीमो चषक आणि ते सुद्धा अशा भव्य दिव्य वातावरणामध्ये टेनिस बॉलचं क्रिकेट सामने खेळवणं काही साधी गोष्ट नाही आहे. आणि त्याच्यासाठी क्रिकेट आवर्जून बघण्यासाठी जसे कुठच्याही नाट्यगृहामध्ये रसिक असतात
तसे इथे क्रिकेटचे चाहते प्रेक्षक वर्ग हा या स्टेडियमला फुलवतो आणि इथं पडणारा प्रत्येक चेंडू आणि त्याला लागणारी बॅट ही किमया फक्त आमचे संजय पोतनीसच करू शकतात. हे त्यांनी गेल्या 10 वर्षात करून दाखवलं आहे. अर्थात वर्षागणिक इथं वाढता प्रतिसाद, कारण हा खेळच असा आहे आणि तो खेळ त्या भव्य दिव्य दिमागामध्ये सादर करणं, त्याची एक आखीव रेखीव अशी आखणी करणं आणि ज्याला प्रोफेशनलिझम म्हणतात ते प्रोफेशनलिझम इथं दाखवणं हे संजय पोतनीस सातत्यानं करत आलेलं आहे. नगरसेवक असू द्या, आज आमदार म्हणून या विभागातले लोकप्रिय आमदार, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना क्रिकेटसाठी क्रीडाप्रेमी असंख्य खेळाडूंना त्यांचे जे काही गुणवत्ता आहे त्यांची ती गुणवत्ता खरोखर इथं या मैदानावरून त्यांना पुढे भावी प्रगतीसाठी शुभेच्छा द्यायचं काम, त्यांच्या गुणवत्तेला कुठंतरी प्रोत्साहन देण्याचं काम संजय पोतनीसांच्या हस्ते होतं आहे. आज आपलं भाग्य आहे की क्रिकेटचं दैवत ज्याला म्हणतात त्या सचिन तेंडुलकरांचे बंधू नितीन तेंडुलकर इथे उपस्थित आहेत आणि ज्यांनी बालपणापासून क्रिकेट म्हणजे क्रिकेटच एवढंच बघून आज जागतिक विक्रम करणारे सचिन तेंडुलकर यांच्या घरातील त्यांचे बंधू इथं या संजय पोतनीसांच्या आपल्या सर्वांच्या सुप्रीमो चषकासाठी इथे आले आहेत. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि संजय पोतनीस आणि सर्व टीमला जे जे कार्यकर्ते व्हॉलंटियर्स इथे ज्या टीम्स आहेत ह्या मुलं मुली सातत्यानं इथं हा सुप्रीमो चषक यशस्वी करण्यासाठी झटत असतात, त्या सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी नितीन सरांना सुद्धा विनंती करेन की आपण शुभेच्छा द्याव्यात ह्या सुप्रीमो चषकसाठी. नमस्कार. मी इथलं हे जे वातावरण पहिल्यांदाच बघतोय, परंतु मला अक्षरशः कल्पना नव्हती की अशा पद्धतीचं वातावरण इथे असेल आणि त्यात पोतनीस साहेबांनी सांगितलं की आत्ताशी कुठे थोडी माणसं जमलेली आहेत, ह्याच्या पुढे तर ते वातावरण आणखीन म्हणजे जेव्हा स्टेडियम फुल होईल तेव्हा ते वातावरण एकदम अतिशय वेगळं असेल. हे सगळं माझ्या कल्पनेच्या बाहेर होतं आणि एवढा भव्य प्रतिसाद ह्या सुप्रीमो चषकाला मिळतोय तो ज्याचं श्रेय मी आमदार साहेब पोतनीस यांना विशेष अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जे आहे की सगळ्यांची मन मिळावं असं व्यक्तिमत्व पोतनीसांचं आहे. त्यांनी हा सुप्रीमो चषक गेली 10 वर्ष चालू ठेवलेला आहे आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद सर्वत्र मिळालेला आहे. तर मला असं वाटतं की हे टेनिसचं क्रिकेट आपलं चालू राहिलं पाहिजे, कारण टेनिस हे अतिशय नॅचरल अशी गोष्ट आहे. आम्ही सुद्धा शिवाजी पार्कची माणसं, त्यामुळे आमच्या रक्तामध्ये शिवाजी पार्कचं क्रिकेट म्हणतो ना आपण, तसं ते आमच्या रक्तामध्ये सळसळतं आहे. तर ते इथे बघून आम्हाला सुद्धा असं वाटतं तारुण्य परत आलेलं आहे. तर हे सगळं बघताना मला असं वाटतं की क्रिकेटमधला मॅक्झिमम आपलं जय पराजय हे भाग दोन्ही असणार, इज पार्ट ऑफ गेम. पण त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही आयुष्यात बरंच शिकता, तुम्ही पराजय पचवायला शिकता आणि डावपेच कसे खेळायचे आणि एवढं करून आपल्या प्रतिस्पर्धा जरी जिंकला तरी त्याचं कौतुक कसं करायचं, हे सर्व गुण एकमेव प्रकार असा आहे की आपल्या सर्वांना तो एकत्र आणू शकेल. आणि म्हणून मला असं वाटतं की सुप्रीमो कप आणि हा अधिक त्याला यश लाभत जाऊ आणि जर हा देशभर पसरला तर खरोखर मोठी क्रांती होईल. धन्यवाद. मी सगळ्यांना हे करतो की बेस्ट ऑफ लक देतो आणि धन्यवाद सर. जसं तुम्ही म्हणालात की अजूनही ते क्रिकेट सळसळतं आहे, त्यामुळे भाईंना नक्कीच रिक्वेस्ट असेल पुढच्या वर्षी एक प्रदर्शनीय मॅच व्हायला काहीच हरकत नाही आहे आपल्या मान्यवरांची. तर थेट आपण इथून पुढे वळूया. पहिली इनिंग झालेली आहे, दुसऱ्या इनिंग्सकडे आपल्याला वळायचं आहे आणि क्रिकेटची ही रंजकता आपण बघतोय.
10व्या पर्वात आहोत, चौथा दिवस आहे, पहिला सामना, पहिली इनिंग झालेली आहे, दुसऱ्या इनिंग्सकडे वळायचंय. पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षाच्या दिशेने. शुक्रिया देव, फिलहाल 65 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है ये बताने के लिए हमारे साथ दो दिग्गज कमेंटेटर जुड़ रहे हैं. लेजेंडरी कमेंटेटर खास करके हरीश पांड्या, वॉइस ऑफ इंडिया, और स्वीट वॉइस ऑफ टेनिस क्रिकेट चंद्रकांत शेट्टी. तो चलते हैं यहाँ से आगे, बहुत कुछ आने वाला है, बहुत इंटरेस्टिंग मैच है. हम बढ़ते हैं हमारे कैप्टन हरीश पांड्या सर की तरफ. सुप्रीमो संध्या आप सभी को और आप सभी का हार्दिक स्वागत है सुप्रीमो यूट्यूब चैनल और 7070 चैनल पर. फाउंडेशन प्रस्तुत में हार्दिक स्वागत है. यहाँ पर ये खिलाड़ियों के साथ तस्वीरें ली जा रही है. सन्मान्य अनिल देसाई साहब जो आज बहुत ज़बरदस्त काम दिल्ली की लोकसभा में, राज्यसभा में कर रहे हैं. उनके साथ में नितिन तेंदुलकर जी, पिछले साल हमने देखा था अजीत जी हमारे साथ थे और नितिन जी हमारे साथ जुड़े हुए हैं. स्वयं एयर इंडिया के लिए आज अपनी सेवाएं दे रहे हैं और हमारे लिए मजीद खुशी का मौका है. सो वी वेलकम श्री अनिल देसाई जी. वी ऑल्सो वेलकम श्री नितिन तेंदुलकर जी. जो टीमें खेलने जा रही हैं उनको किट बैग दिया जा रहा है. ताई पैकर्स पालगर और शिरसाट स्पोर्ट्स जेवीए ब्रदर्स. ये बहुत ही ट्रेंडी बैग्स है. आप इसके अंदर अपना लैपटॉप रखकर ऑफिस में जा सकते हैं, कपड़े लेकर ट्रैवल कर सकते हैं. और एक बहुत बड़े शान की बात है, मतलब सुप्रीमो एक ब्रांड बन चुका है और सुप्रीमो के जो गुडीज़ हैं, ये जो गिफ्ट दिए जा रहे हैं खिलाड़ियों को, ये खिलाड़ी हज़ारों किलोमीटर ट्रैवल करते हैं साल भर में और इसलिए ये किट बैग उनके लिए ज़रूरी है. और आशा करते हैं ये तमाम खिलाड़ी उन संसाधनों का अच्छा इस्तेमाल करेंगे. दोस्तों, आप लोगों के लिए भी आईफोन जीतने की एक सुवर्ण संधि है. टेनिस बॉल क्रिकेट के वर्ल्ड कप सुप्रीमो ट्रॉफी में आपको कुछ नहीं करना है, केवल इंस्टाग्राम पर जाइए. सुप्रीमो ट्रॉफी के जो इंस्टाग्राम पेज है उसको लाइक कीजिए, फॉलो कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और फिर और उसके बाद आपको तुरंत ड्रॉप बॉक्स में जाकर अपना आइडेंटिफिकेशन का जेरोक्स डालना है तो आप पात्र हो जाएंगे. सो खेल शुरू होने जा रहा है. मेरे साथ जुड़ चुके हैं मेरे काबिल दोस्त चंद्रकांत शेट्टी. 48 गेंदों में 65. आमतौर पर 30, 35, 40 मीटर की बाउंड्री में ये स्कोर ऐसा लगता है हो जाएगा, लेकिन ये मैदान पर ये करने के लिए एक चुनौती भरा काम है. इस टूर्नामेंट में हमने जहां 49 को बचते हुए देखा है, वहीं पर 100 के टारगेट को चेज होते हुए नहीं देखा है. और आज भी चंद्रकांत जी, मुझे कल की आपकी बात याद आ रही है कि पार स्कोर 65 होना चाहिए. मेरे ख्याल से वो 65 का जो मैजिक नंबर है यहाँ पर धमाका नई दिल्ली के लिए जो बॉलिंग अटैक है ये भी मायने रखेगा. और दूसरी तरफ सेंट एंजेलोस पुणे से जो टीम पधारी हुए, एग्नेलो राजेश अथाइडे इनकी टीम है. और कहते हैं ना कि लोकल टू ग्लोबल हमें जाना चाहिए. सेंट एंजेलोस भी लोकल टू ग्लोबल जा चुका है. सन्मान्य अनिल जी, आपली रजा घेत आहेत आणि पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा सर. विश यू गुड लक. तो खेल की शुरुआत होने जा रही है. इलाका भरे हमारा न हो, धमाका जो है ये हमारा रहेगा, ये ऐलान करती हुई धमाका क्रिकेट क्लब हेमंत बनियाल साहब की टीम है. दूसरी ओर सेंट एंजेलोस ग्लोबल, ये एग्नेलो राजेश अथाइडे की टीम है. 65 रन चाहिए और दो ओपनिंग बैटर आ चुके हैं, शरद पागे और दत्ता पवार. और पहला ओवर करेंगे अन्नू. अनुराग उनका नाम है. चंद्रकांत जी, थोड़ा समय, एक 10 सेकंड का, क्या लग रहा है? 50-50 दोघांनाही समसमान संधी. विशेष म्हणजे दोन्ही टीम सुप्रीमो मधील पदार्पण आहे. धमाका दिल्लीचं सुद्धा आणि पुणे टीमचं सुद्धा. फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन. लेकिन यहां पर कोई भी गलती की तो सीधा प्रतियोगिता से बाहर. नो मार्जिन फॉर एरर एंड यू गॉट टू परफॉर्म. एक फ्लाई स्लिप है, वाइडिश गली, डीप बैकवर्ड पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ. ये ऑफ साइड की फील्ड. 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर. पीएनटी कॉलोनी एंड से गेंदबाजी की शुरुआत करते हुए अनुराग अन्नू. पहली गेंद जड़ में आती हुई और यहां पर जबरदस्त अपील और रनआउट का भी मौका है. डायरेक्ट हिट लगाने का प्रयास.
क्या गेंद की थी, परफेक्ट इन चैनल एंड अ लीथल टो क्रशर. पहिल्याच बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु अनुराग देखील तेवढेच चांगले गोलंदाज आहेत आणि 2 वेळा आउट होता होता राहिले. म्हणजे अगदी अपील देखील केलं आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रनआउट, जर चांगला थ्रो झाला असता तर रनआउट व्हायचंच होतं पहिल्या बॉलवर, परंतु बचावले गेले. जसं पहिल्या डावात पाहायला मिळालं होतं तेच मात्र दुसऱ्या डावातही पाहायला मिळालंय, परंतु फलंदाज बचावलेत. पटकी हुई गेंद थी, जो खेलना आसान था पुल करते हुए खेला. अच्छी बात ये थी कि पुल शॉट हवा में नहीं था और घास पे सरकती हुई गेंद और पहला रन अपना यहाँ पर बनाते हुए बैटर शरद, और स्कोर हो गया है 1 बगैर किसी नुकसान के. सर, जसं अनुराग चांगल्या फॉर्मात आहे तसंच हे शरद पारगे आणि दत्ता पवार, म्हणजे जरी मुंबईत जास्त क्रिकेट खेळले नसतील, पुणा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सलामीवीर म्हणून या दोन्ही बॅटरने मागील 2 हंगाम जबरदस्त गाजवलेत. गतवर्षी दत्ता पवार सुप्रीमोमध्ये देखील चांगला क्रिकेट खेळले होते. इस बार बहुत जल्दी हरकत ले ली थी और बॉल को हुक कर दिया है. बहुत ही लाजवाब टाइमिंग के जरिए भेज दिया है 4 रनों के लिए. शानदार 4. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही झिंग चढू दे. दत्ता पवार पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत गावचा सितारा, ज्यांच्या नावावर पॉवर प्ले मध्ये खूप चांगले विक्रम आहेत आणि आज पॉवर प्ले मध्ये सुरुवात तर चांगली केली आहे. मोठा फटका आलाय त्यांच्या बॅटमधून. इस बार करारा कवर ड्राइव था, 1 रन बॉल स्क्वायर ऑफ द विकेट जाती हुई और स्कोर आगे बढ़ता हुआ 6 पर पहुंचा है. सुप्रीमो ट्रॉफी 2023 का ये 10वां साल है और आप आराध्य सेवा संघ की ये कन्याओं को देख रहे हैं. मलकियत सिंह और चित्रा मलकियत सिंह इनकी ये टीम है जो कबड्डी और दही हंडी में बहुत बड़ा नाम है इनका. सायन में, चुनाभट्टी में. इस बार खेला है विकेटों के सामने और स्ट्राइकर एंड पर खड़े अंपायर से लगभग 2.5 मीटर बाईं ओर जाकर गेंद को रोका गया है. स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बगैर किसी नुकसान के. सेंट एंजेलोस ग्लोबल. सर, या मॅचला मी दिल्लीचे बॉलर, कारण मागील 2 हंगाम जर पाहिलं तर दिल्लीच्या बॉलरांचा बोलबाला राहिलेलाच आहे, परंतु पुण्याचे जे बॅटर आहेत ते देखील खूप महत्त्वपूर्ण आहे. यांच्यामधील चांगलंच युद्ध रंगेल, कारण इकडे दोघांचाही एकमेकांच्या विरुद्ध कस लागेल अशीच मॅच असेल. इस बार फिर से उसी दिशा में खेल दिया है, मानो उस जगह पर मेरी महारत है. 1 को 2 में तब्दील करने जा रहे हैं और इस बार भी बॉल चली जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. व्हाट अ शॉट. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. तर आक्रमण हे प्रमुख गोलंदाजावर झालंय, कारण अनुराग जो दिल्लीचा प्रमुख गोलंदाज आहे हा हंगाम गाजवलाय, परंतु दुसऱ्या बाजूला मी अगोदरच उल्लेख केला होता दत्ता पवार हा पॉवर प्ले किंग आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली आहे. आणि प्रतिस्पर्ध्यांवर थोडासा दबाव टाकणारं हे षटक पाहायला मिळालं, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आणि विकेट न येणं ही बाब मात्र जाते ती मात्र बॅटिंग करणाऱ्या पुणे टीमच्या बाजूने. अगदी आपण दमदार क्रिकेट इथे पाहतोय, पण त्यासोबतीनेच आपण नेहमी चर्चा करतो पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांची, पण महिलांच्या क्रिकेट सामन्याचाही दमदार असा IPL पदार्पण सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पण त्यासोबतीनेच आज मंचावरती एक असं हुकमी एक आपल्यासोबत उपस्थित आहेत. खरं तर त्यांचंही काही वेळात आपण स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी तृप्ती चंदगडकरची आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. फॉर्मर मुंबई प्लेयर राहिलेले आहेत, एअर इंडिया प्लेयर राहिलेले आहेत. त्यासोबत वर्ल्ड कपची जी इंडियाची टीम आहे विमेन्सची, त्यासोबतीने 5 वेळा मॅनेजर म्हणून सुद्धा आपण पदभार सांभाळलेला आहे. असे एक दमदार व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जोरदार टाळ्याने आपण मॅमचं इथे स्वागत करूया. तृप्ती चंदगडकरजी, आपलं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जरूर 11 झाली आहे, विकेट नाही. ही चिंतेची बाब दिल्लीसाठी असणार आहे, परंतु दिल्ली संघ देखील तेवढाच बलवान आहे, कारण हेमंत बनियाल हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी उत्तरेकडील टीम आणली. आतापर्यंत उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान म्हणा किंवा या राज्यांमधून
एक दोन खेळाडू यायचे, परंतु हेमंत बनियाल यांनी टीम आणली आणि त्या टीमला जिंकायची सवय देखील लावली, त्यामुळे ते देखील इकडे हार मानणार नाहीयेत. देखिए उनको दिखाया जा रहा है और साथ में उनके सबसे करीबी मित्र को भी आप देख सकते हैं। कायनात में ये जोड़ी बहुत फेमस है और यहाँ पर अब खेल की शुरुआत होगी। नया ओवर लेकर आ रहे सरोज प्रामाणिक। सरोज प्रामाणिक के सामने बैटर रहेंगे इस वक्त शरद पारगे 3 बॉल 2 पर, और दत्ता पवार जिसकी बल्लेबाजी है सदाबहार, वो है दत्ता पवार। 2 हुक शॉट मोहिंद्र अमरनाथ की याद ताज़ा करते हुए वो बेहतरीन शॉट्स उन्होंने आज खेले। फाइन लेग पर खेलना आसान नहीं, टेनिस बॉल, लेदर बॉल हो या रबर बॉल हो। इस बार जगह पर खड़े रहकर खेल दिया है और गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। लगने वाला ये जन्नाटेदार चौका। ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. दुर्गापूरचे वेस्ट बेंगॉलचे सरोज आलेत, परंतु मागील हंगाम पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोंजे गावच्या या सिताऱ्याने देखील गाजवलाय आज सुप्रीमो मध्ये शरद पारगे। इस बार डैप करते हुए खेला, 1 रन, ये बहुत सही तकनीक भी है, चौका लगाकर 1 लो, जो मुन्ना शेख का गेम प्लान है बिल्कुल उस तरह। स्कोर आगे बढ़ता हुआ 16, 65 रन बनाने हैं, 16 बन चुके हैं, 49 रनों की दरकार है और अब धीरे धीरे दबाव यहाँ पर धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली पर बनाने में कामयाब रहा है ग्लोबल सेंट एंजेलोस पुणे। दोनों ओपनिंग बैटर्स चौका लगा चुके हैं। एक और जहाँ शरद पारगे खेल रहे हैं 7 पर, वहीं पर उनके साथी बल्लेबाज दत्ता पवार खेल रहे हैं 9 पर। 3 चौके अब तक लग चुके हैं और 2 ओवर का खेल अभी खत्म भी नहीं हुआ। पहली 8 गेंदों में 3 चौके। सरोज की ये गेंद इस बार नजाकत के साथ उस गेंद को धकेला, ऑन साइड पर एक को पूरा किया, दूसरा रन बहुत तेज भागकर पूरा करते हुए। बिल्कुल यही सही तकनीक है, रन बनाने के लिए कोई मुहूर्त की जरूरत नहीं है, मुहूर्त देखेंगे तो रन नहीं बनेंगे। इस वक्त टीम की जरूरत को देखना है और वो रनों को पूरा किया, स्कोर आगे बढ़ता हुआ 18। चेक। तत्पूर्वी आपण ज्या संघांना इथे किट बॅग्स देत आहोत, मी तृप्ती मॅमना विनंती करेन की आपण सुद्धा या टीम सोबत इथे हे किट बॅग्स देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे। तृप्ती चंदगडकर जी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत, कारण आपण नेहमीच म्हणतो की क्रिकेटचा दबदबा कसा असावा, मग तो विमेन्स क्रिकेट असू दे, मेन्स क्रिकेट असू दे, तर विमेन्स क्रिकेटचा दबदबा सर्वांपर्यंत पोहोचवणारी व्यक्ती, फॉरवर मुंबई प्लेयर, एक्स एअर इंडिया प्लेयर आणि 5 वेळा वर्ल्ड कप इंडियन टीम सोबत ॲज अ मॅनेजर म्हणून पदभार सांभाळणाऱ्या तृप्ती चंदगडकर जी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या सोबतीने आपण या खेळाडूंना किट बॅग्स देत आहोत। तृप्ती चंदगडकर जी आपल्यासोबत। इस बार स्क्वायर कट लगा दिया और 1 रन को पूरा किया, दूसरे के लिए लालायित थे और वहां पर उसे भी बहुत अच्छे अंजाम में पूरा कर दिया। क्या दौड़ रहे थे चंद्रकांत जी, मुझे ऐसा लगा मुंबई पुणे एक्सप्रेस वे के ऊपर 2 कार दौड़ रही है। आणि नक्कीच या मैदानाचं गमक आहे, तुम्ही प्रत्येक बॉलवर षटकार चौकार नाही मारू शकत, ते दुर्मिळच असतात इकडे, परंतु सिंगल डबल्स खऱ्या अर्थाने टॉनिकच्या स्वरूपातच असतात, त्या तुम्ही घेतल्या तर मॅचमध्ये राहू शकता। मॅच मोठी आहे, दिल्ली दूर आहे, दोन्ही टीमला संधी आहे, कारण विकेट आल्या तर बॅटिंग करणारी टीम दबावात येऊ शकते, परंतु एका बाजूला जर पाहिलं तर विशाल कांबळी यांचं देखील एक स्वप्न होतं की पुण्याचे खेळाडू, आणि विशेष म्हणजे या टीममध्ये 11च्या 11 पुणे जिल्ह्यातील खेळाडूच घेतले गेलेले आहेत। नहीं, जो बहुत बड़ी बात है, जैसे पालघर टाई पैकर्स टीम में भी पालघर के खिलाड़ी खेल रहे हैं, तो स्कोर अब 20 विदाउट एनी विकेट्स, 45 मोर टू विन। इस बार गेंद को टप्पा खाने दिया, थोड़ा रुके और फिर बॉल के बाउंस को बराबर से पढ़ते हुए खेला है वाइडिश पॉइंट पर। 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 21। दूसरा ओवर इस वक्त यहाँ पर सरोज प्रामाणिक द्वारा किया जा रहा है। सबसे अच्छी बात यह है चंद्रकांत जी कि 3 चौके लगे हैं, 4 सिंगल है और 2 डबल है, हर प्रकार के रन बनाए गए, बिल्कुल मुंबई के भेलपुरी की तरह। मुरमुरा भी है, चटनी भी है, सेव भी है, पूरी भी है। ग्लोबल एंजल चांगल्या स्थितीमध्ये सर पाहायला मिळतात, आणि इकडे दिल्लीला कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्याव्याच लागतील। शरीर से दूर खेला था, हालांकि स्टीयर करने का प्रयास था, हवा में गेंद काफी समय रही, लेकिन कोई खतरे की बात नहीं होगी।
दोनों बल्लेबाज मौके को देखकर बल्लेबाजी कर रहे हैं। सरोज प्रामाणिक और अन्नू, ये दोनों की गेंदबाजी में आज वो धार थोड़ी कम नजर आई है और दोनों ओवर में 11-11 रन बने हैं, यानी कि 2 ओवर के बाद स्कोर हुआ है 22 और अब मैच जीतने के लिए रन चाहिए 43 और गेंदें बची हैं कुल मिलाकर 36। सर या उलट आपण पाहू शकता पहिल्या डावात 4 ओव्हरला 39 झाल्यानंतर मग सुधीर साबळे म्हणा, रोहन खरात म्हणा आणि शेवटी पुन्हा निहाल तुसाबंत म्हणा यांनी जी गोलंदाजी केली, म्हणजे शेवटच्या 4 ओव्हरमध्ये रन आलेले आहेत केवळ 25, हा निर्णायक फॅक्टर आहे इकडे. परंतु आता ते सगळं बाजूला राहत आहे. मॅचमध्ये तर दोन्ही संघ, जसं आपण मॅचच्या सुरुवातीला उल्लेख केला, सध्या पारडं 2 षटकामध्ये जड झालेलं आहे या ठिकाणी सेंट एंजेलो संघाचं. आणि परंतु दिल्ली टीम हार मानणारी नाहीये. त्यांच्याकडे काही बॉलर्स असे आहेत जे मात्र मॅचमध्ये आणतील, परंतु आणि ते त्यांना करावं देखील लागणार आहे. कारण इकडे 1 वर्ष वाट पाहावी लागते. वर्षभर तुम्ही किती फॉर्मात आहात याच्यापेक्षा तुम्ही सुप्रीमोला कसे खेळतात याला खूप महत्व आहे. नहीं, और देखिए 55 रनों की पार्टनरशिप जगत सरकार और सरोज प्रामाणिक के बीच हुई और 55 से लेके 64 आते आते 5 विकेटें गिर गई। पत्तों का महल जिस तरह गिरता है वैसे बल्लेबाजी चरमरासी गई और उसका पूरा श्रेय जाता है सेंट एंजेलोस ग्लोबल के गेंदबाजों को। जैसा आपने सही जिक्र किया, पहली बॉल पर विकेट लिया सनी ने और सनसनी खेज शुरुआत करके दी और उसके बाद हमने देखा 55 रन पर दूसरा विकेट गिरा, लेकिन बहुत अच्छी वापसी। और धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली को अब विकेट लेना बहुत ज़रूरी है, क्योंकि अगर अगले 2 ओवर में कोई विकेट नहीं आता है तो विजय के मार्ग पर अग्रेसर होते हुए ग्लोबल सेंट एंजेलोस आगे बढ़ जाएगी। और नया ओवर लेकर एक बार फिर से गेंद थमाई गई है अनुराग को। अनुराग उनके सबसे बेहतरीन गेंदबाज रहे हैं पिछले 1.5-2 सालों में। हमेशा पहला ओवर अनुराग ने किया है और अनुराग ने यहाँ पर अब गेंद अपने हाथों में ली है और उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। एक तरफ रवि बनारस जो क्षेत्ररक्षण को सजाते हुए 36 गेंदों में 43 रनों की दरकार है। 36 बॉल्स एंड 43 रन्स। दिखने में आसान है, लेकिन मैदान में हमने देखा कि 49 रनों को एनबी अवध के सामने किस तरह से डिफेंड किया था डिंग डोंग नियाजी वॉरियर्स ने। धीरे धीरे हमारी दर्शक दीर्घाएं अब भरी जा चुकी है और भी जनता जनार्दन, क्योंकि आज शनिवार है और कल रविवार की छुट्टी होने के वजह से भी आज बहुत ज़्यादा मात्रा में दर्शकों के आने की उम्मीद है। नए ओवर की पहली गेंद इस बार चौथे स्टंप पर करते हुए बाहर काटा था। सर मी तर म्हणेल आता इकडनं 3ऱ्या ओव्हरपासून 5व्या ओव्हरपर्यंतचा जो खेळ आहे ना, तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण जी तुमच्या सुरुवातीला जी मुभा होती तुम्हाला मोठमोठे फटके खेळण्याची, ती आता नसणार आहे. तुम्हाला सिंगल डबल्सवर भर दिला जाईल का, मोठे फटके येतील का, कशा प्रकारे खेळ केला जाईल, हे खूप महत्त्वाचं आहे इकडनं. त्यामुळे दिल्लीला मॅचमध्ये येण्याची संधी इकडनं देखील आहे. इस बार चौका, जब मिलेगा मौका तो लगेगा चौका और ये 4 रन बहुत महंगे पड़ेंगे। विकेट कीपर ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंक चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना हा रन महत्त्वाचे आहेत सर, या ठिकाणी रन महत्त्वाचे आहेत आणि त्या रन आलेल्या आहेत. पहिली तर चांगली सुरुवात झाली आहे, चांगली पार्टनरशिप झाली आहे, पॉवर प्लेला रन आल्या आणि आता त्या रन थांबतानाही दिसत नाही आहेत. ही मात्र जमेची बाब या ठिकाणी सेंट एंजेलो या टीमची मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु धमाका करण्यासाठी विकेट पाहिजेत. इस बार ऑफ ड्राइव और स्ट्रोक लगाने के साथ ही दौड़ चुके थे, जो अच्छी बात थी। और तीसरे ओवर में अब स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 27 पर, यानी कि अभी भी 38 रनों की दरकार है। धीरे धीरे हमारे तमाम दर्शक यहाँ पर उपस्थित होने जा रहे हैं, सारे सेलिब्रिटीज़ आज भी बहुत बड़ी संख्या में, और धीरे धीरे हमारे मेहमानों का तांता लग चुका है। धन्यवाद नितीन सर, आपण आज आपली उपस्थिती इथे दर्शवलीत. सुप्रीमो चषक 2023 हे 10वं पर्वात आपण इथे आलात, अमूल्य वेळ आपल्याला दिला होता, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार संजयभाई पोतनेजी आणि संपूर्णतः सुप्रीमो चषकच्या या संपूर्ण परिवाराच्या वतीने धन्यवाद. स्कोर 29 एयर इंडिया ग्राउंड कलीना सांता क्रूज।
बहुत अच्छी पोजीशन में इस वक्त सेंट एंजेलोस ग्लोबल आईटी इंडस्ट्री के एजुकेशन के लिए एक बहुत बड़ी इंस्टीट्यूट के रूप में सेंट एंजेलोस को देखा गया है और उनके बल्लेबाजों का दिमाग भी पेंटियम 7 प्रोसेसर की तरह चल रहा है। आर्टिफिशियल इंटेलिजेंस, बिग डेटा, इसका ज़माना है और बिल्कुल यहाँ पर बल्लेबाजी की एआई दिखाई जा रही है। इस बार बल्ले की जड़ को गेंद लगी, थोड़ा बाहर की तरफ निकली, लेकिन फ्लाई स्लिप पर चुस्त और चौकन्ने रहे थे क्षेत्र रक्षक। स्कोर आगे बढ़ता हुआ 30, अब रन चाहिए 35। चंद्रकांत जी, हर एक रन के साथ काम मानो आसान सा होता जा रहा है। इस वक्त विकेट की बहुत ज्यादा जरूरत है। नक्कीच इकडे विकेटची आवश्यकता मात्र नक्कीच असणार आहे. अब ये मौका और बनारस यहाँ पर कोई गलती नहीं करेंगे। अनुराग ने आखिरकार विकेट चटका लिया जिसकी जरूरत थी। ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा, देखिए दोस्तों, तू जोश. आप देख सकते हैं हरजीत मलकियत सिंह संधू जो एशियन गेम्स 2023 के लिए इस वक्त जो कैंप चल रहा है गांधीनगर गुजरात में, भाई के यहाँ तो उसका सत्कार हो रहा है। 2 नेशनल, 2 खेलो इंडिया के जरिए स्कॉलरशिप कही है, 2 जूनियर नेशनल, 2 अंडर 14 नेशनल। उनके पापा मलकियत सिंह स्वयं सबरमन कबड्डी के कमेटी में, उनकी माताजी चित्रा मलकियत सिंह जिनको महापौर अवार्ड से सम्मानित किया गया। नस नस में कबड्डी और आराध्य सेवा संघ जो हमारी बहनें यहाँ पर मैदान का प्रोटेक्शन कर रही है। वाकई में हरजीत मलकियत सिंह संधू, आपके लिए खुशखबरी है। एशियन गेम्स में आपका सिलेक्शन होने के बाद अगर आप एशियन गेम्स खेलती है, आपका पूरा जो सपोर्ट है वो सुप्रीमो फाउंडेशन करेगा, ये संजय जी ने आज कहा है। सुप्रीमो फाउंडेशन के जरिए ऋषंक देवाड़ीगा, कल्पिता सावंत, पृथ्वी शॉ, 22 हार्ट सर्जरीज, रायगढ़ के 7 आदिवासी जो वसाहत है उसको दत्तक लिया गया, पूरग्रस्तों को मदद, विद्यार्थियों के लिए खड़ा हुआ है सुप्रीमो फाउंडेशन। सुप्रीमो 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 नंबर 1, ऑलवेज 1, yesterday number 1, today number 1, tomorrow number 1 till infinity, सुप्रीमो। सर, ज्याचा उल्लेख करत होता आपण, विकेट येत नव्हती, धावा येत होत्या, कारण 65चा पाठलाग करायचा या ठिकाणी सेंट एंजेलोस अर्थातच पुणेचा संघ आहे इकडे, परंतु 30 धावा म्हणजे 10ची सरासरी गाठली आहे आणि येणाऱ्या ज्या 5 ओव्हर आहेत आणि त्यामध्ये अजूनही 35 म्हणजे 30 चेंडू 35 धावा, जेवढं सोपं तेवढं अवघड देखील आहे. विकेट आल्या तर दबाव मात्र येईल पुणे संघावर, परंतु विकेट जर नाही आल्या तोच दबाव दिल्लीवर देखील येताना पाहायला मिळेल. इतिहास काय सांगतो तर पुण्याने दिल्ली जिंकली आहे, परंतु दिल्ली तरी कुठे कमी आहे आणि इकडे हेमंत मणियाला आणि कंपनी देखील चांगल्या तयारीनिशी आले. तसेच या ठिकाणी एग्नोलो राजेश अथायडे हे देखील चांगली तयारी या ठिकाणी करून आलेले आहेत. तेरह रन बनाकर आउट हुए यहाँ पर बैटर शरद पारगे, जिन्होंने 2 चौके लगाए थे, अब नए बैटर के रूप में जुड़ चुके हैं अमित तांबे और उनके साथ में बैटिंग कर रहे हैं इस वक्त दत्ता पवार। अनुराग ने अपने 2 ओवर पूरे किए, 19 रन देकर 1 विकेट। नया ओवर करेंगे शिवम और ये दिल्ली के खिलाड़ी हैं। विकेट मिलने के बाद अब देखिए एक स्लिप लगाई गई है, जो अच्छी बात है। शिवम, इनका बॉलिंग एक्शन भी एक देखने लायक है और देखें किस तरह से वो इस पिच का फायदा उठाते हैं। 30 गेंदे, 35 रन, 9 विकेटें। ओहो, ऑफ कटर प्रथमेश ठाकरे, सन्नी, और अभी ये बॉल देखिए, करण गंसोलकर जैसा
more or less bowling action, but look at the turn. नक्कीच सर खूप प्रभावित केलं काही स्पिनर्सने. जसं आपण या अगोदर रोहन खरातला देखील पाहिलं, काही बॉलर जे आहेत त्यांनी खूप प्रभावित करणारी गोलंदाजी केली आणि पहिलाच बॉल नांदी देतो येणाऱ्या कालावधीमध्ये काय असेल याची. Turn and bounce. क्रीज का बहुत अच्छा फायदा उठाया, 2 कदम आगे आए थे और ये बहुत लाजमी भी है कि फिरकी गेंदबाजों के सामने आप अपना पदचापल्य बताएं. स्कोर आगे बढ़ता हुआ 31 पर पहुंचा है, 1 विकेट के नुकसान पर. अब 34 रनों की और दरकार है और ओवर चल रहा है चौथा. खूप महत्त्वपूर्ण, जसं मग या अगोदर देखील उल्लेख केला, रन सिंगल डबल्स घ्याव्या लागतील किंवा विकेट दिल्लीला घ्याव्या लागतील. त्यामुळे मॅच रंगात आली आहे. पहिलीच मॅच या ठिकाणी अपेक्षा होती प्रेक्षकांना ही मॅच रंगू शकते आणि ती रंगलेली आहे. नवे नवे तर हेच पाहिलं सुप्रीमोमध्ये प्रेक्षक येतात, त्यांना चुरस पाहिजे असते आणि गेली 10 पर्व या ठिकाणी ही चुरस पाहायला मिळते. इस बार भी टर्न वही था लेकिन बाउंस थोड़ा ज्यादा था. बाउंस को अच्छे से पढ़ा है और खेला है. स्कोर हो गया 32. अब जरूरत है 33 की. हमारे बीच अभी अभी शुभ आगमन हुआ है शिवसेना सचिव पराग डाके जी. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास जय महाराष्ट्र, सुस्वागतम. इस बार दायरे के बहुत ज्यादा बाहर थी. क्रीज के कोने से गेंदबाजी करते हुए हाथ में देखिए थोड़ा पसीना भी है और मिट्टी लगाते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 33. 4 ओवर पूरे भी नहीं हुए और आधी मंजिल तय हो चुकी है. हाथ से गेंद फिसली थी शिवम के सामने बल्लेबाजी की जिम्मेदारी है इस वक्त दत्ता पवार पर. दत्ता की पारी यहां पर मायने रखेगी. दत्ता 18 पर नाबाद है, 10 गेंदों का सामना किया है. इस बार अपने आप को गेंद की लाइन से अलग किया. यहां पर बहुत लाजवाब बैटिंग दत्ता पवार की. जज अर्ली प्ले लेट जो क्रिकेट कहा गया है, गेंद का अनुमान जल्दी लगाओ और लेट खेलो, ऐसी बल्लेबाजी. स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पर, 1 विकेट के नुकसान पर. पहला विकेट गिरा तब स्कोर था 30. धीरे धीरे अब ये साझेदारी आगे बढ़ती हुई और यहां पर अधिकांश रन जो है ये दत्ता पवार को बनाने होंगे ऐसा प्रतीत हो रहा है. इस बार स्विच हिट लगाने के लिए मानो आंख बंद करके उस गेंद पर चौका लगाया जा सकता था. अफलातून टाइमिंग और ये लगा चौका. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. तर इकडे छोट्या छोट्या चुका प्रतिस्पर्ध्यांना मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. काही चेंडू खूप चांगले टाकले, परंतु खराब चेंडूवर पहिलाच अंदाज बनवला होता की मला रिव्हर्स खेळायचा आहे आणि रिव्हर्स खेळले. इकडे अमित तांबे, पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीचा असणारा खेळाडू. आज मात्र सर्वच पिंपरी चिंचवडचं लक्ष सुप्रीमोवर लागलं असणार आहे, कारण अमित तांबे खेळतायत मैदानात. तर सन्माननीय आमदार रवींद्र दत्ताराम वाईकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. कदमों का अच्छा इस्तेमाल, बॉल आसमान में तान दिया, ठोक डाला 6 रन. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. इकडे मला स्पिनरच्या विरुद्ध सौरभ गांगुली किंवा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ज्या पद्धतीने पुढे येऊन स्टेप आउट व्हायचे आणि षटकार खेळायचे ना, तसा षटकार या ठिकाणी खेळताना पाहायला मिळालेत आणि प्रेक्षकांमधून टाळ्यांचा गजर देखील येताना पाहायला मिळाला, कारण 4 ओव्हर नंतर धावसंख्या 44. और एक हमारे दर्शक ने कैच भी लिया. क्या स्ट्रोक खेला था वहां पर. बैटर थे दत्ता पवार, नहीं मेरे ख्याल से अमित तांबे ने ये शॉट को खेला था. सन्मान्य रवींद्र दत्ताराम वाईकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे शिवसेना सचिव परागजी डाके यांचं सुद्धा आगमन झालंय. अमित तांबे, ज्याचे फटके बघण्यासाठी प्रेक्षक स्टँड मध्ये थांबे, तो आहे अमित तांबे. मूड बना दिया, धमाका दिल्ली को
वाकई में यहाँ पर अब लोहे के चने चबाने जैसी स्थिति पैदा हो चुकी है। अब 24 गेंदें बची और 24 गेंदों में मैच जीतने के लिए रन चाहिए 21। करण अंबाला अब शुरू करेंगे। धन्यवाद सर. 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 4 षटकात जर पाहिलं तर ग्लोबल सेंट अँजेलोस टीमचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पुणे टीमचा धमाका क्रिकेट क्लबच्या दिल्लीच्या विरुद्ध 1 विकेट केवळ गमावली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 44 झाली आहे. म्हणजे खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. आता इकडे जर मॅचमध्ये दिल्लीला यायचं असेल तर विकेट मोठ्या प्रमाणावर घ्याव्या लागतील, कारण दत्ता पवार खूप चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत आणि त्यांच्या जोडीला अमित तांबे आलेत आणि त्यांच्याकडूनही चांगला परफॉर्मन्स होताना पाहायला मिळतोय. म्हणजे त्यांनी जो मारलेला षटकार होता हा खूप मोठा दबाव हटून गेलाय. ओहो, काय बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्विंग, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर पूर्ण होतोय. 1 धाव. बहुत अच्छी शुरुआत अंबाला की। और यहाँ पर संजय किशन मात्रे बता रहे हैं कि 10 साल के इतिहास में धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली महाराष्ट्र के बाहर से आने वाली 15वीं टीम बनी है और 15 टीमों में से केवल 2 टीमों को अब तक अंतिम मुकाबला खेलने का मौका मिला है। ओहो, यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. जास्त सफल झाले होते. चेंडू जर पाहिलं तर स्टंपच्या वरून जातोय. दबाव वाढवण्याचा प्रयत्न करण अंबाला. हे एक असं आता अस्त्र बाहेर काढलंय दिल्ली टीमने, कारण विकेट नाही आल्यात, विकेट मिळवायच्या आहेत. म्हणून या हंगामात संपूर्ण भारतभरामध्ये या करण अंबाला नामक खेळाडूने हरियाणा राज्यातील अंबाला शहरातून येणारा हा करण अंबाला अभिषेक दलहोर बॉलिंगसाठी. हो हो, यावेळेला गती कमी पहा. काय चेंडू टाकले जात आहेत. मॅच जरी असं वाटतंय की प्रतिस्पर्धी टीमच्या बाजूने गेली आहे, परंतु दिल्लीची टीम मॅच सोडणारी नाही आहे आणि करण अंबाला एक अजब रसायन आहे. मॅचला मध्ये आपल्या टीमला घेऊन येण्याचा प्रयत्न करतायत. बहुत बढ़िया। स्टंप की एक तरफ गेंद को रखा है। तो अब तक 9 स्माइल्स ओम 11 इंदौर और सोनाली शिबिर कोलकाता, ये 2 टीमें केवल महाराष्ट्र के बाहर की रही हैं फाइनल में खेला जिन्होंने। ओहो, यावेळेला उसळता बॉल होता, त्याचा फायदा घेतला. अप्पर कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. मात्र स्वप्न भारतभरातील खेळाडूंनी पाहिलं, आम्हाला सुप्रीमो खेळायची आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंनी पाहिलं, आम्हाला सुप्रीमो पाहायची आहे. जगभरातून टेनिस क्रिकेटचे चाहते, केवळ भारतच नाही तर भारताच्या बाहेरून देखील, कुणी दुबई कतारवरून देखील इकडे प्रेक्षक आलेत. ही स्पर्धा आम्हाला पाहिजे, त्यासाठी मुंबई गाठली आणि एअर इंडियाचं हे मैदान गाठलेलं आहे. कारण 10 पर्व अभिमानाची सुप्रीमो. ओहो, यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलाय. गती कमी होती. लेंथवरचा टप्पा पुन्हा बीट करत असताना सर दबाव वाढवतायत करण अंबाला. ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते, खूप चांगली गोलंदाजी. दबाव बनाना पड़ेगा। देखिए, मैच जीतना आसान नहीं होगा दोनों टीमों के लिए। एड़ी चोटी का जोर लगाया जा चुका है। फर्क सिर्फ इतना है कि करण अंबाला एक अच्छा ओवर अगर करते हैं तो मैच में वापसी का मौका जरूर धमाका नई दिल्ली को मिल जाएगा। कधी आतमध्ये तर कधी बाहेर, अशा दोन्ही पद्धतीचे चेंडू टाकतायत. यावेळेला मात्र पुन्हा एक चांगला चेंडू, परंतु त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, परंतु करण अंबाला याचं कौतुक करावंच लागेल. प्रतिस्पर्धी टीमच्या दिशेने निघालेली मॅच थोडीशी थांबवली, कारण या ओव्हरमध्ये करणच्या सर केवळ 3 रन आलेले आहेत. 47, यानी कि अब 18 गेंदों में 18 रन चाहिए। 18 बॉल्स 18 रन्स टू विन। आप देख रहे हैं टेनिस बॉल क्रिकेट का वर्ल्ड कप, यानी कि सुप्रीमो चषक। आपके लिए आईफोन जीतने का एक सुनहरा अवसर है। आपको सुप्रीमो यूट्यूब चैनल और 7070 यूट्यूब चैनल को लाइक करना है, शेयर करना है, सब्सक्राइब करना है, और ये करने के बाद आपको अपने जो आइडेंटिफिकेशन है, आपका आधार कार्ड कहिए, पैन कार्ड कहिए, ड्राइविंग लाइसेंस कहिए, उसकी फ़ोटोकॉपी निकाल कर वो हमारे ड्रॉप बॉक्स में रखनी है और आप एक आईफोन जीत सकते हैं। हरी सर, कशा प्रकारे मॅचला पाहताय? 18 बॉल 18 मॅच आली आहे, म्हणजे जवळपास दिल्लीच्या दिशेने निघालेली मॅच थोडीशी थांबवली करणने, आणि आता 18 बॉल 18, आपण परवा पाहिलं की 50 रनची मॅच देखील चांगली झाली आहे, आणि आता 18-18 म्हणजे संपूर्ण या ठिकाणी सेंट अँजेलो म्हणजे या पुण्याच्या टीमच्या सर्व समर्थकांचे काळजाचे ठोके चुकत असतील आणि देवाचा धावा करत असतील, आता ह्या 18 होत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला दिल्लीकर म्हणत असतील एखादी विकेट येऊ दे आणि आम्ही मॅचमध्ये येऊ दे. सर देखिए, दिल्ली के आखिरी 2 ओवर में 11 रन बने और 5 विकेटें गिरी थी, तो अब ये जो है टर्निंग पॉइंट हो सकता है। यहाँ पर एक नए ओवर की शुरुआत। प्रिंस यादव, पिछले 1 महीने में प्रिंस यादव ने महाराष्ट्र में आके काफ़ी कामयाबियां हासिल की हैं, और ये वो मौका है बड़े मंच पर एक बड़ा प्रदर्शन करने का मौका प्रिंस यादव को। गेंदबाजी का प्रिंस, और
अगली 6 गेंदें जो है ये इस मैच की दशा और दिशा को डेफिनेटली तय करेंगी, ऐसा मेरा मानना है. क्या बात आहे. मॅच मध्ये रंगत वाढली आहे, प्रेक्षकांची देखील गर्दी वाढली आहे. दिल्ली जिंकणार की पुणे जिंकणार हे मात्र आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण दत्ता पवार पुण्याच्या मावळ तालुक्यातील कामशेतचे खेळाडू अजूनही ठाण मांडून आहेत. 14 चेंडूमध्ये 21 धावांवर बॅटिंग करतायत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो अमित तांबे जे मात्र 6 चेंडूमध्ये 12 धावांवर बॅटिंग करतायत. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर प्रिन्स यादव जे मात्र दिल्लीचे रणजी प्लेयर देखील आहेत आणि तेच गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 बॉल 18 रन. पहिला बॉल यावर केलाय आक्रमण, बॉलला भिरकावलं, सीमा रेषा पार, षटकार. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा क्या बात है. मेळना. व्हाट अ शॉट, हॉट शॉट. मेहनत इतनी शांति से करो कि आपकी कामयाबी शोर मचा दे. और यहाँ पर शोर मचाने वाला वो सिक्सर था जहाँ पर सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का कटआउट है. उस दिशा में मानवंदना देता हुआ ये खूबसूरत 6. दत्ता पवार पुढे सरसावले, पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. 1 रन घेतला गेला, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. का या स्पर्धेतील मोठा उलटफेर होईल का याचं उत्तर बाकी आहे. कारण दिल्लीकरांना विकेट आता मात्र खूप मोठ्या प्रमाणावर घ्यावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. कारण पहिल्या डावात जर पाहिलं तर सुधीर साबळे, रोहन खरात, निहाल तुसामत, सनी कसबे आणि दुसऱ्या डावात दत्ता पवार, शरद पारगे आणि अमित तांबे ज्या पद्धतीने यांनी कामगिरी केलेली आहे. 11च्या 11 खेळाडू एका जिल्ह्यातील असून सुद्धा त्यांचा हा कारनामा पाहायला मिळतोय. तर इकडे एक फॅक्टर मी नक्कीच सांगेल सर, कारण दिल्ली टीम नो डाऊट चांगली खेळलेली आहे वर्षभर, परंतु ह्यांचे हे जे 4 बॉलर आहेत ना, कदाचित वर्षभर त्यांना खेळायला मिळाले नव्हते. त्याचा इकडे एक थोडासा प्लस पॉइंट पुणे टीमला झाला. और एज ए यूनिट वो पहली बार सुप्रीमो खेल रहे, ये बात भी एक गेम चेंजर फैक्टर हो सकता है. देखिए क्रिकेट खेल ही ऐसा है. और चंद्रकांत जी आपको मैं एक चीज़ और बताऊं, सुप्रीमो हर साल एक मेजर अपसेट के लिए, कम से कम एक मेजर अपसेट, 2 मेजर अपसेट के लिए जाना जाता है. पहला मेजर अपसेट हमने पहले ही दिन देखा. यहाँ पर क्या मेजर अपसेट होगा या फिर दिल्ली धमाका करेगी, इसके ऊपर दर्शकों की नजरें हैं. पुन्हा एकदा प्रिन्स, दत्ता पवार पुन्हा एकदा हवाई हल्ला करताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक बॉल, सीमा रेषा पार, पार, षटकार. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ तर ऐसा महाराष्ट्राला पवार पॉवरचा अंदाज आहे आणि आता इकडे मात्र पवार पॉवर पाहायला मिळते. दत्ता पवार ने यहाँ पर बता दिया कि ये मेरा पहला साल है, लेकिन मैं सीजन कैंपेनर हूँ. यावेळेला मात्र पुढे सरसावत असताना बॉलला मात्र मिड विकेटच्या दिशेने पाठवलं. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि दुसरी ही कंप्लीट होताना पाहायला मिळते. काय क्रिकेट खेळलाय कोणी या टीमला आणि त्यांचे 11 खेळाडू पाहता मात्र हलक्यात कदाचित घेतला असेल, कारण त्यांचं पहिलं पदार्पण होतं. परंतु विशाल कांबळींना एक विश्वास होता आणि त्याचबरोबरीने आम्ही संपूर्ण ग्लोबल अँजेलोस टीमचं ग्लोबल अँबुलन्स नक्कीच त्यांचं कौतुक करू. आणि या ठिकाणी चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. याचंच नाव सुप्रीमो आहे. स्वप्न सर्वांनी पाहिली, पूर्ण कुणाकुणाची होणार याची मात्र सर्वच वाट पाहतायत सुप्रीमो. ओहो, यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 63 धावांवर, म्हणजे 2 धावा दूर ही मॅच जिंकण्यासाठी आहे. आमचे ईशान्य मुंबईचे शिवसेना विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. हार्दिक स्वागत पाटील साहेब. 20 गेंदों में 37 रनों की पारी दत्ता पवार द्वारा. और देखिए स्कोर को चेस करते समय थोड़े दबाव में खेलना ये कभी कभी हम देखते हैं, लेकिन दत्ता पवार बिंदास, बेखौफ, बेबाक, बेधड़क और जोश, जुनून, जज्बा, जुस्तजू, शक्ति, साहस, संयम सभी एक साथ मिलते हुए 12 गेंदों में केवल 2 रन. और दत्ता पवार जो करने जा रहा है धमाका दिल्ली को बाहर. सर, कदाचित या खेळाडूंची कालपर्यंत चर्चा नसेल झाली, परंतु आता होईल. दत्ता पवार या नावाची चर्चा होईल. जुन्नरच्या सुधीर साबळे यांची चर्चा होईल. पुण्याच्या रोहन खरातची चर्चा होईल. देहू रोडच्या निहाल तुसामतची चर्चा होताना पाहायला मिळेल. डोंजेच्या
खेळाडूची अर्थातच चर्चा होताना पाहायला मिळेल शरद पारगेची देखील आणि अमित तांबेची देखील, सनी कसबेची देखील. चर्चा केव्हा होते? जेव्हा तुम्ही कामगिरी करता आणि इकडे झाली आहे. परंतु अजूनही आपण दिल्लीसाठी अजूनही आशावादी असेल, कारण 2 रन तर अजून करायच्याच आहेत. यावेळेला मात्र कमी गतीचा चेंडू, एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अमित तांबे यांनी जो रिव्हर्सचा चौकार मारला होता तोही देखील चांगला राहिला सर. आणि हीच ओळख आहे या स्पर्धेची. संपूर्ण भारत नाही तर जगाच्या टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष इकडे लागलेलं असतं. आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नक्कीच यांच्या नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला येताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला आणि तिकडे एक धाव कंप्लीट केली. आणि खऱ्या अर्थाने कौतुक आदरणीय संजय पोतने साहेबांचं, भाईंचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर ॲडव्होकेट अनिल परब साहेबांचं कौतुक करावं लागेल. कारण नवनवीन खेळाडू दरवर्षीच आपल्याला मिळत आहेत सर या ठिकाणी पाहिला. कारण त्यांच्यासाठी देखील ही स्वप्नपूर्तीच आहे. वाकई में यहाँ पर इस प्रतियोगिता में अपना मीटर डाउन कर दिया है और आगे बढ़ने की तैयारी में है इस वक्त. हो, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. आणि या ठिकाणी एक मोठा उलटफेर होतोय. प्रेक्षकांनो, पुण्याच्या टीमचा खेळ आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक मोठा उलटफेर या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. दिस इज सेंसेशनल, अनबिलीवेबल, अनएक्सपेक्टेड, अनोखा, अद्भुत, असाधारण, अद्वितीय, अलौकिक आज प्रदर्शन रहा है सेंट एंजेलोस ग्लोबल का. और क्या जबरदस्त प्रदर्शन दत्ता पवार का. देखिए, अब तक पूरे महाराष्ट्र में हम बात करते थे प्रथमेश पवार की, योगेश पवार की, भावेश पवार की. हम बात यहाँ पर कर रहे थे किरण पवार की, अक्षय पवार की. लेकिन ये वो पवार है, ये छुपा रुस्तम पवार है. और अब जितने पवारों के हमने नाम लिए उस सूची में एक और बड़ा पवार शामिल हो गया है जिसने पावरफुल क्रिकेट खेला. सबसे बड़ी बात है, बेखौफ होकर, उसके चेहरे पर कोई भी प्रेशर नहीं था. सर, एक गोष्ट मात्र सुप्रीमो मध्ये तुम्ही त्या दिवशी मैदानात कसे खेळतायत हे खूप महत्वाचं आहे. आणि आज मात्र पुणे टीमने या ठिकाणी ते करून दाखवलं. नो डाऊट हेमंत बनियाल आणि कंपनी, दिल्ली टीम खूप चांगली आहे. त्यांना पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चेक. Datta Pawar is man of the match, Vineet. Datta Pawar for his not out innings of 38 runs of 21 balls, 2 boundaries and 2 sixes. धन्यवाद हरी सर. खरं तर उत्तुंग षटकार आपल्याला बघायला मिळत.